हाय एव्हरीवन, आणि मेजर किस्साच्या या नवीन एपिसोडमध्ये तुम्हा सर्वांचे अतिशय उद्धटपणे स्वागत आहे. आणि आज आपल्याबरोबर एक हसतोय काय, आधी इंट्रो तर करू दे मला. एनिवेज, आपल्याबरोबर आज खूप मोठा वॉरियर आपल्याकडे आलेला आहे. त्याला खूप मोठे गॅलेंट्री अवॉर्ड्स वगैरे मिळालेत आणि तो रिसेंटली एक खूप मोठं युद्ध जिंकून आलाय करोनाच्या विरोधात. सो असाच आपला जो मित्र आहे, जो जगभर हुंदडायला जातो, त्याला करोना झाला. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे तो घरात होता म्हणून त्याला करोना झाला. म्हणजे तो बाहेर असता तर त्याला करोना व्हायचे चान्सेस कमी होते. पण साहिलला असं झालंय की साहिलला घरात राहिल्यामुळे करोना झाला. ही पहिली खूप युनिक हे पाहिली आहे मी केस. एक्झॅक्टली. मी म्हणून हसत होतो, कारण इतकं छान इंट्रोडक्शन इतक्या पॉडकास्ट मध्ये तू पहिल्यांदा, म्हणजे एकदम गॅलेंट्री अवॉर्ड वगैरे. अरे तुला आता हे मिळणार आहे रे. म्हणजे तुला काय झालं, ऍक्च्युली तू मेला असता तुला परमवीर दिला असतं, पण तू मेला नाही ना, त्यामुळे तुला आता ना वीर चक्र वगैरे देतील काहीतरी. नाही, मी माझ्या काय म्हणतात मी लोकांना जे डिसअपॉइंट करायचं ठरवून असं नाही का सारखा करतो ना, म्हणजे मी जगून परत लोकांना डिसअपॉइंट केलंय. सो खरंय, आता काय बोलायचं, जगून डिसअपॉइंट काय करायचंय. म्हणजे आपलं सगळं उलट कसं आहे, माणसाचा जन्म लोकांना छळण्याकरता असावा. यु नो, देर इज ह्यूज बेनिफिट इन दॅट. सो हायझनबर्ग्स अनसर्टन्टी प्रिन्सिपल वापरून साहिल इज नाव अलाइव्ह अँड बॅक ऑन ट्रॅक. आणि तो स्टुडिओमध्ये आहे फायनली. तो यायच्या आधी मी माझे सगळे माईक सॅनिटाईज केलेत, त्यामुळे घाबरू नका. आणि माझे टेस्टही नेगेटिव्ह आलेत, सो गुड फॉर. काय माहितीये का, जेव्हा तुमच्या समोर असा एक माणूस असला ना, की करोना सुद्धा म्हणतो की मी कोणावरही जाईन पण हा माणूस नको यार. काय काय की नाही माझं, असं झालं. म्हणून करोना डायरेक्ट 6 दिवसातच निगेटिव्ह. शेट, घाबरले. म्हणजे 14 दिवसाचा क्वारंटाईन पिरियड पर्यंत थांबला पण नाही. करोनानी कल्टी टाकली, कल्टी लिटरली. नाही, बेसिकली तो फ्रस्ट्रेट झाला रे. म्हणजे आता होतेच ना की आता काय राव, कोणाच्या बॉडीमध्ये, आमची काय आहे की नाही. बस बस चला, कोणाच्याही बॉडीमध्ये जायचं का आम्ही. ओके ठीक आहे. घशाला अजून खरखर आहे, पण काळजी करू नका, तो करोना निगेटिव्ह आहे. आत्ता त्याच्या घशाला खरखर काय मला माहित नाही. बहुतेक साहिलनी माझ्या घरी नूडल्स खाल्लेत. एक्झॅक्टली. तर त्याच्यामुळे घशाला खरखर असू शकते. म्हणजे तुम्ही कशाचंही काहीही बोलायचं असेल तर मग मी त्याच्यात हे असं जरा ऍड करतो. एनिवेज, तर साहिलला आपण इकडे बोलवलं कारण साहिल जसा घरी होता तसा तो म्हणत, दर्शन मी आता रिकवर झालोय करोनात, मग आता मला पॉडकास्टर यायचंय, आय वॉन्ट टू टेल माय स्टोरी वगैरे वगैरे. तर तू ना म्हणजे सुरुवातपासूनच घ्यायची ठरवलीच. असं काही बोललेलो नाहीये मी म्हटलं आय वॉन्ट टू शेअर समवन. I want to share my experience with someone ना. शेअर माय एक्सपिरियन्स विथ पीपल की कोविड काय आहे, किंवा ते कॉन्ट्रॅक्शनचे जे मिसकन्सेप्शन्स आहेत लोकांच्या डोक्यामध्ये. एक्झॅक्टली. आता तू जसं इनिशियली म्हणालास की मी ऍक्च्युअली क्वारंटाईन्ड होतो, म्हणजे 14 days करता मी घराच्या बाहेर पाऊल पण ठेवलं नव्हतं. बट स्टील आमच्या सोसायटीमध्ये केसेस वाढल्या कारणाने माझी अख्खी फॅमिली पॉझिटिव्ह झाली. बाय द वे, फॉर युअर इन्फॉर्मेशन, ह्याच्या सोसायटीतल्या सगळ्या लोकांना झाडून करोना झाला. म्हणजे नथिंग बेटर देन दॅट. हर्ड इम्युनिटी त्यांच्या इकडनं सुरू झाली, सगळ्यांनाच करोना झाला. कारण आमच्या सोसायटीमध्ये इनिशियली आय गेस 25 जुलैला 18 केसेस डिटेक्ट झाले होते. अँड दिस हॅपन्ड इन 2 days. आणि सॅटर्डे होता, अँड द नेक्स्ट डे ऑन अ संडे आम्ही जस्ट प्रिकॉशनरी वी डिसाइडेड लेट्स डू अ टेस्ट, वाय नॉट. बरोबर. आणि पीएमसी इज डुईंग अ ग्रेट जॉब. त्यांनी फ्री टेस्ट अरेंज केलेत. दे आर नॉट चार्जिंग यू अ सिंगल रुपी. सो इफ समवन इज टेकिंग मनी फॉर पीएमसी टेस्ट, प्लीज टेल देम की दिस इज इट्स अ फ्री टेस्ट. इट्स अ फ्री टेस्ट. त्याच्यासाठी ₹1 खर्च करायची गरज नाही. खरंय. सो इनिशियली जस्ट ॲज अ प्रिकॉशन वी डिसाइडेड टू डू द टेस्ट. आणि फर्स्ट टेस्ट मध्ये वी केम पॉझिटिव्ह, me and my sister. But again, it was a government test. त्यानंतर आम्ही असं डिसाईड केलं की लेट्स डू अनदर वन, बिकॉज या टेस्टचे फेलियर रेट्स पण आहेत. राईट. त्यानंतर वी वेंट टू सह्याद्री हॉस्पिटल टू जस्ट डू अनदर टेस्ट. आणि वेन वी वेंट देअर वी कॉल्ड आवर पेरेंट्स ऑल्सो. दॅट वॉज 26th of July. And our reports came as positive.
सो दॅट इज वेन वी गॉट टू नो की आम्ही सगळे राईट. कोविड पॉझिटिव्ह आहे. द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज की तुम्ही पॅनिक होऊ नका. म्हणजे तुम्हाला करोना झालाय याचा अर्थ तुम्हाला काय कुठला खूप मोठा असा भीषण रोग वगैरे डिटेक्ट झालाय अशातली गोष्ट नाही. इट्स जस्ट अ फ्लू. इट्स अ टाईप ऑफ फ्लू. त्याला आपण काय म्हणू की त्याच्यावरती आत्ता अजूनही औषधं इतकी नाहीये, पण आत्ता रिसर्च आणि हे गेल्या 6 महिन्यात त्याच्यावर इतका दणदणीत झालाय की आता ऑलमोस्ट वी आर व्हेरी क्लोज टू वी आर क्लोज टू अ बट द वॅक्सीन. फर्स्ट थिंग इज वेन यू गेट ऍक्च्युअली डिटेक्टेड इट्स नॉट पॅनिकिंग मेनली. रॅदर दॅन पॅनिकिंग कसं आहे ना की आपण आपल्या स्वतःला इन्फॉर्मेशन ओव्हरलोड करून ठेवलंय इतक्या दिवसामध्ये कोविडवरनं. आणि फॉल्स इन्फॉर्मेशन खूप. फॉल्स पण आहेत काही आणि जे जनरल इन्फॉर्मेशन आहेत जे डॉक्टर्स सांगतात, तर मी लाईक थोडं एलॅबोरेट करतो त्या गोष्टीला. जसे तुम्ही कोविड पॉझिटिव्ह होता, सो या कोविड पॉझिटिव्ह रिझल्ट्स कम म्हणजे तुम्ही 2 ते 14 डेजमध्ये कधी पण पॉझिटिव्ह टेस्ट करू शकता. राईट. दॅट इज द टाइम तो व्हायरस तुमच्या बॉडीमध्ये मल्टिप्लाय व्हायला चालू होतं राईट. आणि तुमचे इनिशियल सिम्पटम्स चालू होतात. आता जे स्केअर जो पार्ट आहे, तो जो स्केअरचा पार्ट आहे दॅट इज बिटवीन द 5th and the 10th डे. द मोस्ट स्कॅरियस्ट पार्ट. येस, इट इज नॉट दॅट म्हणजे इतकंही डेंजरस कोविड नाहीये. इट्स नॉट दॅट फेटल. इट इज नॉट दॅट फेटल, बट तुम्हाला त्रास होतो. देर आर मोमेंट्स वेन यू रिअलाइज की मला का, कारण त्याचा जो डायरेक्ट इफेक्ट आहे तो तुमच्या सेन्सेसवर होतो. लाईक फॉर एक्झाम्पल मला 5th डे नंतर मला स्मेल सेन्सेस नव्हते आणि दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट ऍक्च्युअली. तो हे म्हणू ना आपण सिम्पटम आहे तुमचा टेस्ट आणि स्मेल जाते. टेस्ट बर्ड्स जातात आणि स्मेलिंगचं तुमचं सेन्सेशन्स जातात. टेस्ट बर्ड्स इन द सेन्स द सेन्सेशन ऑफ टेस्ट आणि सेन्सेशन ऑफ स्मेल जातं. कारण तसं म्हटलं तर जितकं आपलं टेस्ट बर्ड्स वर्क करतात तितकंच आपला स्मेलिंग सेन्स पण तितकाच वर्क करतो इन ऑर्डर टू आयडेंटिफाय व्हॉट यू आर इटिंग. बरोबर. अर्थात. आणि ते होत नसल्यामुळं इट डझंट वर्क इन अकॉर्डन्स विथ इच अदर आणि त्याच्यामुळं तुम्हाला करोना म्हणजे तुम्ही असं म्हणू हे करू शकता की तुम्हाला कुठला तरी फ्लू लाईक हे झालंय. इट इज नॉट नेसेसरी की तुम्हाला कोरोना झालाय. देर आर ऑल्सो डिफरंट कोल्ड अँड सीझनल फ्लूज ज्याला आपण म्हणतो. एक्झॅक्टली. की त्याच्यात सुद्धा हे होतं. म्हणून तुम्हाला कधीही असं वाटलं की यू हॅव सिम्पटम्स, बेसिक सिम्पटम जसं रनी नोज आहे किंवा थोडं अंग दुखतंय, फॉर अ प्रिकॉशन PMC मध्ये जाऊन एक टेस्ट करून घ्या. या मग आलीच पॉझिटिव्ह तर वेल अँड गुड. कारण इन माय केस वी वर व्हेरी लकी इनफ टू डिटेक्ट इट इन अ व्हेरी अर्ली स्टेज. आणि बिकॉज ऑफ माय सिस्टर हू वर्क्स इन क्लिनिकल रिसर्च, शी वर्क्स इन अ हॉस्पिटल. राईट. तो त्यांच्या डॉक्टर्सनी आम्हाला काही मेडिसिन्स प्रिस्क्राईब केले होते. We were able to get these medicines at a very early stage. So that's what I always say, that if you feel you're sick, एक जाऊन फक्त टेस्ट करून या. आणि दॅट काइंड ऑफ सिक म्हणजे हे जे फ्लू लाईक सिम्पटम्स आहेत. ठीक आहे, तुमचं मायग्रेननी डोकं दुखत असेल तर तेवढा डिफरन्स तरी तुम्हाला कळला पाहिजे. नाही म्हणजे आता लोक म्हणायला लागलेत की इवन इफ युअर लेग्स आर पेनिंग यू माइट बी कोरोना पॉझिटिव्ह. दॅट इज कम्प्लिटली लाईक वीकनेस असणं वेगळी गोष्ट आहे. आणि तुमचे पाय वीकनेस म्हणजे फॉर एक्झाम्पल इफ युअर बॉडी इज सोर, जर आदल्या दिवशी तू से 100 kgs किंवा वॉट एव्हर घरातल्या घरात तू एक्सरसाइज केला, तू स्क्वॉट्स वगैरे मारले 100-200 स्क्वॉट्स, देन युअर बॉडी इज बाउंड टू बी व्हॉट यू से swollen. It's going to be sore because it's swollen because of the wear and tear of your muscles, muscle tear असल्यामुळे. त्यामुळं ते यू कांट रिलेट टू कोरोना. करोनाचे अरे काही साईन्स अँड सिम्पटम्स खूप क्लिशेड आहेत. म्हणजे तू तो जो डिफरन्सिएशन करू शकतो ना फ्लू आणि कोविड मध्ये, ते खूप इझी आहे. फक्त ना आपल्याला थोडंसं राईट इन्फॉर्मेशनची गरज असते. एक्झॅक्टली. आता मी तुला राईट इन्फॉर्मेशन सांगायला गेलो तर 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. एक तर तुझी बॉडी पेन करायला लागते. की भैया बॉडी पेन्स तुझे फिंगर टिप्स सुद्धा पेन करतात. राईट. ठीक आहे, लिटरली जॉईंट सुद्धा चिकुनगुनियाला आणि इट इज डिफिकल्ट. म्हणजे तुला उठायला पण नाही ना. दॅट्स फर्स्ट. सेकंड, लॉस ऑफ सेन्सेस. फ्लू मध्ये सेन्सेस जात नाहीत इतके.
जेवढे कोविड मध्ये जातील. नाही, फ्लू म्हणजे जेव्हा तुमचं कसं असतं ना, आपला फ्लू पण कसा असतो, एक आठवड्याच्या प्रोग्रेशननी जातो. जनरल जो हाऊस होल्ड आपला Exactly. कॉमन कोल्ड जो होतो हा. तो सुद्धा एक आठवड्याच्या प्रोग्रेशन मधनं बरोबर. जातो की इफ से ऑन मंडे यू कॅच द फ्लू अँड यू स्टार्ट ट्रीटिंग युअर बॉडी, इट टेक्स यू ॲटलीस्ट 7 days टू रिकवर कम्प्लिटली फ्रॉम इट. म्हणजे इवन दो ऑन द 4th day यू डोंट हॅव फीवर वगैरे अशा काही गोष्टी नसतील, बट स्टील यू हॅव सम सिम्पटम्स की नाही, की इफ बरोबर. यू इमिजिएटली स्टॉप टेकिंग द मेडिसिन्स ते परत येऊ शकतं. इट माइट कम बॅक. एक्झॅक्टली. सो सेकंड इज युअर बॉडी पेन्स. सॉरी, फर्स्ट वॉज द बॉडी पेन, First was सेकंड body वॉज द सेन्सेस, आणि थर्ड आय कॅन से तू कन्फ्युज्ड होतो. मग दॅट्स नॉट फ्लू, देयर इज लिटरल कन्फ्युजन. मग तुला एक पॅरानोया डेव्हलप, पॅरानोया, राईट. बेसिक पॅरानोया. आणि पॅरानोया होतो की तुला काही समजत नाही. हे 3 जे बेसिक सिम्पटम्स आहेत ना, हे झाले की यू नीड टू बी अवेअर की आय नीड टू गेट माय सेल्फ टेस्टेड. राईट. आता एकदा टेस्ट केली, एकदा रिझल्ट पॉझिटिव्ह आले. अंडरस्टँड वन थिंग, दिस बॅटल इज बोथ फिजिकल अँड सायकोलॉजिकल. राईट. कारण जर तुम्ही कोविड पॉझिटिव्ह असले तर तुम्हाला 14 days ॲज पर द गव्हर्नमेंट तुम्हाला होम क्वारंटाईन व्हावं लागतं. करेक्ट. आणि होम क्वारंटाईन तुम्ही एकदा झाले तर तुम्ही जर घराच्या बाहेर दिसले तर लेट मी टेल यू, इट्स अ क्रिमिनल ऑफेन्स नाव, खरं. राईट. बिकॉज यू आर इन्फॉर्म्ड बाय द कॉप्स इन समर्थ पोलीस स्टेशन. हा, म्हणजे व्हॉट एव्हर तुम्ही ज्या एरियामध्ये Yes, राहत असतात ते तर cops- आहात, तर तिकडच्या एरियाच्या कॉप्स तुम्हाला कॉल करतात आणि सांगतात की यू आर अंडर क्वारंटाईन Then अँड you यू have to stay. शुडंट लिव्ह युअर होम. आणि अ फनी स्टोरी बिहाइंड, जसं मला हे कसं कळलं तर आम्ही औषध आणायला गेलो होतो हॉस्पिटल्समध्ये. सम फकर त्यांनी कंप्लेन केली की हे लोक पॉझिटिव्ह आहेत आणि हे बाहेर हिंडतात आहेत, आणि वी आर गोइंग टू द हॉस्पिटल. मग या कॉपचा कॉल, मग PMC ऑफिसर्सचा कॉल, दे वर बॅशिंग अस की तुम्हाला कळतंय का नाही. आम्ही त्यांना सांगितलं की सी दवाखान्यातच आहे, फिरत नाहीये. सो बघ ना, लोकांना म्हणजे नो, दॅट्स ट्रू की लोक पण पॅनिक होतात. काही लोकांना खूप गोष्टींचे फोबिया असतात. लोक येडं होतात, म्हणजे त्यांना असं होतं की आता रिॲक्ट कसं करावं. किंवा खूप लोक आता सध्या असे आहेत जी घरात बसून फ्रस्ट्रेट झाली आहेत, तर त्यांना त्यांचं फ्रस्ट्रेशन काढायचं असतं, मग करा तर फोन. ते करतात. म्हणजे दॅट इज बिकॉज, नाही असं पण म्हणू शकतो आपण की इट इज जनरली बिकॉज ऑफ काय म्हणतो त्याला आपण की खरंच त्यांना भीती वाटत असते आणि त्या भीतीच्या बोटी ते बोलतात, बट दे डोंट नो ऍक्च्युली काय विषय आहे. एक्झॅक्टली सीन काय आहे. आणि आता ही गोष्ट जी आहे ना की तुम्ही कुठल्या कोविड पेशंटच्या कॉन्टॅक्टमध्ये आले तरच तुम्हाला कोविड होऊ शकतो, हे तुम्ही विसरून जावा. बिकॉज जो स्प्रेड आत्ता जो रेटला चालू आहे, इट्स 3000 cases पर डे पॉझिटिव्ह. आणि कसं आहे ते, आता मी ते सोसायटीमध्ये असल्यामुळे ते आम्हाला कसं झालंय अजून आम्ही फाइंड आउट करू शकत नाही. कारण चला, आपण तरी म्हणता येईल की आपण आपल्या डॉग्सला फिरवताना खाली Yeah. जातो, प्रिकॉशन घेतो, पण सगळे प्रिकॉशन्स घेऊन सुद्धा गव्हर्नमेंटचे नॉर्म्स फॉलो करून सुद्धा इट हॅपन. राईट. अँड इफ इट हॅपन्स, इट हॅपन्स. त्या गोष्टीला तुम्ही कंट्रोल नाही करू शकत. आणि आफ्टर दॅट ऑल्सो की तुमचे 14 दिवस कंप्लीट झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला काही दिवस तुम्ही बाहेर पडायचं नसतं. दॅट डझंट मीन की 14 तुम्ही दिवस 14 क्वारंटाईन, days झाले की तुम्ही 14 बाहेर days पडू झालं की शकता. 15th डेला बाहेर नसतं नाही पडायचं. पडायचं. ॲटलिस्ट टेक सम रेस्ट, ईट सम गुड अँड हेल्दी फूड. इफ यू डोंट हॅव एनी इम्युनो डिझिजेस लाईक वॉट एव्हर, हार्ट डिझिजेस, हायपरटेन्शन, काय त्याला म्हणतो आपण, COPD, दॅट म्हणजे हा लंग्सशी रिलेटेड जो COPDचा, बरोबर. असे काही इम्युनो डिझिजेस आहेत, किंवा डायबिटीज वगैरे आहे, की डायबिटीजमध्ये सुद्धा आपण असं म्हणू शकतो की या इट्स अ बिट रिस्की टू गो आउट इफ यू हॅव दीज काइंड ऑफ डिझिजेस. डिझीज म्हणण्यापेक्षा म्हणजे या कंडिशन्स आहेत बॉडीच्या, कोमॉर्बिड कंडिशन्स आहेत बॉडीच्या, तुम्ही असं बाहेर पडू शकत नाही. बिकॉज ऑफ दीज डिझिजेस तुमची काय म्हणतो रोगप्रतिकारक शक्ती ऑलरेडी थोडी वीक झालेली असते. सो तुमची इम्युनिटी ज्या वेळेस वीक असते त्यावेळेस तुम्हाला थोडंसं असं काळजी घेऊन बाहेर पडावं लागतं. आणि मोस्टली आत्ता खूप लोकांच्या ह्याच्यात असं झालं की पीपल वर एसिम्प्टोमॅटिक, जस्ट लाईक सायली दीदी वॉज एसिम्प्टोमॅटिक. तिला काही झालं नाही, बट शी हॅड नो सिम्पटम्स, बट शी वॉज कोविड पॉझिटिव्ह. आमच्या फॅमिलीमध्ये फक्त 2 लोकांना सगळ्यात जास्त सिम्पटम्स झाले, मला आणि आईला.
आणि डॅड पण नॉर्मलच होते आणि दीदीला तर काय असं नॉर्मल वाटलंच, म्हणजे शी वॉज ऑलमोस्ट हर सेल्फ Yeah. असं म्हणता येईल. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे, जर तुमचे पेरेंट्स किंवा तुम्ही स्वतः कोमॉर्बिड असाल तर यू नीड टू टेक दॅट प्रिकॉशन. राईट. In my experience, we in Pune as a city are really suffering. कारण मॉमसाठी हॉस्पिटल्स बघताना आय हॅव सीन द सिच्युएशन ऑन ग्राउंड लेवल. राईट. हॉस्पिटलमध्ये बेड्स अवेलेबल. राईट. आपण त्याच्यावरती जरा नंतर येऊ, बिफोर वेन Okay, गोईंग okay. फॉर हॉस्पिटल्स अँड ऑल. बट वॉट आय फील की ह्या मधल्या कंडिशनमध्ये वेन पीपल म्हणजे हॉस्पिटलायझेशन पर्यंत जायच्या आधी मी असं म्हणतोय की व्हॉट टू डू घरात असताना, होम क्वारंटाईन असताना काय केलं पाहिजे. म्हणजे इथे इतके आत्ता टीव्हीवर Okay. वगैरे ऍड चाललेत ना की इम्युनायझेशनचा काढा घ्या किंवा इम्युनोधेस किंवा टेक दिस अँड बूस्टर इम्युनिटी. सो ॲक्च्युली इट्स नॉट गोइंग टू वर्क लाईक दॅट. नो मेडिसिन कॅन ॲक्च्युली बूस्ट युअर इम्युनिटी, सो कॉल्ड इम्युनिटी, बिकॉज ती प्रत्येकाच्या शरीरात जी प्रोसिजर घडते ती पूर्णपणे वेगळी असते. आता एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की हे ॲज अन इन्फॉर्मेशन पण एनीवन कॅन गेट इट. वी डू नॉट हॅव अ क्युअर फॉर व्हायरसेस. नो. ॲज अ ह्युमन, ॲज आर सायन्सेस हॅव नॉट डेव्हलप्ड इन द वर्ल्ड. म्हणजे कॉमन फ्लू करता पण औषध नाहीये. नाही, आपली बॉडी जस्ट डिफेन्स डेव्हलप develop करते करते, पर्टिक्युलर व्हायरस करता. आय एम कमिंग टू दॅट ओनली की ऐसा व्हायरसेसला, कुठल्याही व्हायरसेसला मेडिसिन नाहीये. करेक्ट. बेसिकली जे लोक क्लेम करतात की तुमची इम्युनिटी ते वाढू शकतात का काय ते काय, समजून घ्या हे शक्य नाही. पहिली गोष्ट, तेच म्हणलं, इट्स कम्प्लीट बुलशिट. कम्प्लीट बुलशिट. होक्स आहे तो. होक्स आहे, मोठा होक्स आहे. आणि आता जर माझं बघायला गेलं तर मी एकच सांगू शकतो की नॅचरली इम्युनिटी बूस्ट करण्याचे जे टेक्निक्स आहेत, म्हणजे जसे तुम्ही आता तुमची एक हेल्दी लाईफस्टाईल म्हणू शकतो आपण. राईट. राईट. मग तुम्ही थोडा एक्सरसाइज जे करताय, सो इफ यू आर स्मोकिंग यू नीड टू क्विट स्मोकिंग, इफ यू आर ड्रिंकिंग यू नीड टू स्टॉप ड्रिंकिंग. म्हणजे तुम्ही दारू पिऊन असं नाही म्हणू शकत की माझी इम्युनिटी मी सकाळी काढा पिऊन वाढवणार आहे. बरोबर आहे. असं होत नाही. सो हे ज्या गोष्टी आहेत ना, इम्युनिटी वाढवण्याचे नॅचरल वेज आहेत. तुम्हाला कुठलं मार्केटिंग किंवा कुठलं एक्झॅक्टली नो टाईप ऑफ मेडिसिन तुम्ही No कुठलं medicine. किंवा काही घेऊन काढा नाहीये. बिडा ह्या असं घेऊन तुम्ही तुमची इम्युनिटी वाढवू नाही शकत. नाही वाढू शकत. ऍटलीस्ट ट्राय टू ईट सम हेल्दी फूड. हेल्दी फूड, ग्रीन And I'm व्हेजीज not खाऊ शकता. necessarily saying eat vegetables and all. Eat whatever you feel like. म्हणजे whatever you feel like म्हणजे KFCचं चिकन खा नाही म्हणत आहे. whatever you feel like in the sense तुम्हाला जर नॉनव्हेज खायचं असं वाटतंय तर you can have some chicken soup. Why not? It's not bad at all. I had chicken nuggets without any taste. It's amazing. You can have chicken. That's what I'm saying. You can have chicken. You can have some boiled chicken soup. You can have Andi. some soup with noodles. आणि असं तुम्ही घेऊ शकता. It's not necessary. Just the thing is की eating a lot of vegetable, iron rich vegetables खाणं, म्हणजे green leafies खाणं किंवा essential vitamins provide करणारे fruits खाणं, like eating a banana, like eating any other fruit like apple. तर पण मी अरे I don't have any problems with apple, पण ऍपल इथे कुत्र्यासारखं महाग असतं. का महाग असतं? आता एक छपरी फळ आहे ते, एक प्रॉब्लेम पण ते महाग आहे. एक प्रॉब्लेमशी आपण डील, म्हणजे एक डील करावंच लागतं की जर तू कोविड पॉझिटिव्ह असशील की तुझ्या एरियामध्ये, तर त्या एरियामध्ये तू जे आता व्हेजिटेबल्स किंवा हे त्याचा जो नॉर्मल ऍक्सेस आहे ना, तो एका पॉइंटला बंद होतो. कारण हे आम्ही 4 दिवस रिअलाइज केलं की 4 दिवस व्हेजीज नव्हते. सो कडधान्य वगैरे जे काय असतं ते, तर तुम्ही काय करू शकता, बेसिकली तुमचे जे कॉर्पोरेटर्स आहेत किंवा तुमचे जे एक्झॅक्टली ते हेल्प करतात. ते बरोबर जे आहे. एरियामधले जे नगरसेवक लोक आहेत, हे त्यांचे युनिट करून ठेवलेत त्यांनी की जे कोविड पॉझिटिव्ह पेशंट्स आहेत किंवा पीएमसी इट सेल्फ, तुम्ही जरी त्यांना इन्फॉर्म केलं ना की आम्हाला हेल्प हवी आहे, तर ते लोक सगळे प्रिकॉशन्स घेऊन तुमच्या दरवाजापर्यंत सामान पोहोचून देतात. सो ही एक इन्फॉर्मेशन आहे, यू नीड टू रिमेंबर. तेच म्हणतोय की लोक मिसइन्फॉर्म्ड आहेत ना. लोक म्हणजे आपल्या इथे काय होतं की तुम्हाला कोरोना आहे हे कळालं ना की आजूबाजूची लोक इतकी टेन्स्ड होतात आणि इतकी असं होतात की नाही आता आपल्याला कोरोना व्हायचे चान्सेस खूप आहेत, किंवा नाव वी शुड स्टॉप हेल्पिंग देम, वी शुड स्टॉप इंटरॅक्टिंग विथ देम, किंवा त्यांच्याशी त्यांच्या म्हणजे आपल्या खिडकीतनं त्यांच्या खिडकीत पाहिलं तरी सुद्धा आपल्याला कोरोना होऊ शकतो. दिस इज कम्प्लीट बुलशिट. फॉर्च्युनेटली
एक थँक्स टू प्रशांत आय गेस, की फॉर्च्युनेटली माझा मित्र माझा नेबरच आहे. ही हेल्प्ड अ लॉट विथ म्हणजे घरातल्यांना मेडिसिन्स आणून देण्यापासनं ग्रोसरीज आणण्यापर्यंत. राईट. सो ही वॉज व्हेरी ही इज अ गुड नेबर. बट अदर दॅन दॅट तू जसं मगाशी म्हणालास की डेली रुटीन करता काय काय करता येईल. सो कोविडची जी औषधं आपण म्हणतो ते औषधं काय आहेत माहिती आहे का? पॅरासिटामॉल, नाही, व्हायटमिन B12, व्हायटमिन्स बी, व्हायटमिन्स आहेत तुझे, सगळे व्हायटमिन C, व्हायटमिन B12, म्हणजे ओव्हरऑल ओव्हरऑल व्हिटॅमिनच्या व्हायटमिन्स गोळ्या म्हणता ज्या, येईल. व्हिटॅमिनच्या गोळ्या म्हणतात. त्याच्यानंतर हायड्रॉक्सिक्लोरोक्विन देतात आहेत. हो. फायनली खाल्ली मी ती. आणि जर तुझे हॉस्पिटल आता तर काय जेनेरिक मेडिसिन्स अवेलेबल Right. झालेत. सो हे जे फॅबी फ्लू नावाची जी टॅबलेट आहे इट्स युज्ड इन क्लिनिकल ट्रायल्स आणि आता इट्स गोइंग टू बी अवेलेबल इन द मार्केट्स टू. Yeah. सो दर वन इज फॅबी फ्लू आणि ती फॅबी फ्लू आय गेस ग्लेनमार्कची आहे. आणि दुसरी जी टॅबलेट आहे ती सनफार्मा टॅमी फ्लू आहे ना दुसरी? नाही, टॅमी फ्लू नाही आहे, वेगळं नाव आहे आय नो पण जेनेरिक म्हणजे Generic इंडियन हे आता पण त्यांनी आलेलं हे आहे. काढलेलं आणि आहे. बेसिकली खूप लोकांना तर डॉक्टरांनी सुरुवातीला पॅरासिटामॉल्स प्रिस्क्राईब पॅरास केलं. देतात ते, पॅरासिटामॉल्स पण म्हणजे आपण असं म्हणतो पण पॅरासिटामॉल्स पण खूप इफेक्टिव्ह आहेत. अरे हे बघ, ॲज लॉंग एज युअर डॉक्टर नोज की व्हॉट द लाईन ऑफ ट्रीटमेंट शुड बी, देर इज नो प्रॉब्लेम अँड देर इज नो पॉइंट इन पॅनिकिंग अबाउट दिस डिझीज. हा तर पॅनिक नाही सगळ्यात व्हायचं. मोठा इम्पॉर्टंट गोष्ट हे आहे बघा, ही. आता तुम्ही एक काम करू शकता. हे जे इम्युनिटी जे तुम्ही वाढवण्याचं म्हणताय, मी तुम्हाला बेसिकली सांगतो की व्हायरस काय करतो, आपल्या बॉडीला वीक करतो. आपण त्याच्यातनं मग स्ट्रॉंग राहायचं असेल तर तुम्ही काय केलं पाहिजे, एक हेल्दी डाएट पाहिजे. राईट. कीप युअर, तर मलेरिया किंवा डेंग्यू झाला तर डॉक्टर्स काय म्हणतात, कीप युअर सेल्फ हायड्रेटेड. बरोबर. मी काय करायचो, मी ते ती पावडर कसली मिळते, टँग, नाही टँग नाही, इलेक्ट्रोडची. इलेक्ट्रॉल. सो मी इलेक्ट्रोडची पॅकेट्स आणून ठेवले होते. ठीक आहे, एक इलेक्ट्रोडचं पॅकेट मी रोज, इलेक्ट्रोड नाही, इलेक्ट्रॉल. इलेक्ट्रॉलचं पॅकेट मी रोज एक पॅकेट प्यायचो मिक्स करून. त्याच्यानंतर स्वतःला सारखं हायड्रेटेड ठेवायचो. मला जे ड्रिंकिंग अ लॉट ऑफ वॉटर. ड्रिंकिंग अ लॉट ऑफ वॉटर. मला जेवण जात नसलं कारण बड्स नव्हते, जेवण जात नसलं तरी आय मेड शुअर की आय ईट समथिंग या, बिकॉज इट कीप्स यू हेल्दी. तुझ्या Right. बॉडीला बिकॉज युअर बॉडी नीड सम फ्युअल ऍक्च्युली. एक एनर्जी आणि मिळण्यासाठी. बेसिकली काय होतं की जनरली जे कोरोना पेशंट असतात दे स्टार्ट लुझिंग देअर वेट अ लॉट बिकॉज देअर बॉडी इज फायटिंग दॅट व्हायरस अँड इट इज क्रिएटिंग अ लॉट ऑफ हीट इन Heat एक्सचेंज. generate होते आणि तुझ्या त्याच्यामुळे bodyमध्ये. तुमचे फॅट्स आणि बॉडीतले इसेन्शियल सारखे ड्रेन व्हायला लागतात. सो यू माइट फील की तुम्हाला असं होऊ शकतं की तुम्हाला डिहायड्रेशन झालंय और Weakness आलाय. वीकनेस खूप येतो कारण युअर बॉडी इट्स ओव्हरवर्क्ड. युअर इम्युन सिस्टीम इज वर्किंग कंटिन्युअसली टू बरोबर. गेट रिड ऑफ दॅट व्हायरस. त्यामुळे असं होतं. किंवा आपल्याला हे म्हणतो ना, आपल्याला डिसेंट्री म्हणजे जुलाब वगैरे असं होतं की कारण त्या सगळ्या मेथड्स थ्रू तो बाहेर पडत असतो व्हायरस. आणि ह्याचे जे काय म्हणतात, हा झाला आपला फिजिकल पार्ट. राईट. आता सायकोलॉजिकली जर तुम्ही बघायला गेलं तर यू नीड टू अंडरस्टँड वन थिंग, दिस इज नॅचरल, दिस इज अ प्रोसेस ऑफ दिस प्लॅनेट. व्हायरस इज नॅचरल बॉर्न. राईट. या गोष्टींना तुम्ही काही नाही करू शकत, हे तुम्ही लक्षात ठेवा. इफ यू आर कॉन्ट्रॅक्टेड विथ कोविड, आय नो इट इज स्कॅरी. You might even shit your pants. Exactly, but it is. The only thing is, it is not that scary as it is shown on the television. Exactly, it is scary. You'll be scared. कारण आता काय मी बोललो ना, इन्फॉर्मेशन ओव्हरलोड झालाय. Right. ट्राय टू कीप युअर सेल्फ काम आणि ना ट्राय टू बी बिझी. आता मी काय करायचो, मी प्रिपेअर करत बसायचो, मी अभ्यास करायचो, मी बुक्स रीड करायचो किंवा मी यू कॅन एन्जॉय नेटफ्लिक्स पण घरी बसलाय तर करणार रिक अँड मॉर्टी करायचो. हा, म्हणजे तुम्ही काय व्हॉट एव्हर कीप्स यू एंटरटेन, व्हॉट एव्हर कीप्स यू एंगेज, दॅट शुड बी डन. हा, मग संध्याकाळी तुम्ही तुमच्या मित्रांना त्रास देऊ शकता व्हिडिओ कॉल करून की मी होम क्वारंटाईन आहे, प्लीज या ना, आता मला बोर होतं. नाही, मी याचे फोन पण घेतले नाही कारण मला इतकी भीती होती की मला फोन मधनं कोरोना झाला तर काय होईल, म्हणून मी कोरोना पेशंटचे फोन पण नाही घेतले. आणि प्लीज की आय एम किडिंग बाय द वे. नाही, हे सगळं तुम्ही करूच शकता. बट माझं असं आहे की मी जे ऑब्झर्व केलंय की मी पॉझिटिव्ह कोविड पेशंट्सला पण
खूप रिलॅक्स्ड, म्हणजे अति रिलॅक्स्ड म्हणतो ना, ठीक आहे, स्कॅरी नाहीये, बट जे अति रिलॅक्स आपण म्हणतो, हा 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 बरोबर, म्हणजे टू चिल्ड असं म्हणतो म्हणजे ना. जे खड्ड्यात गेलं जे म्हणतात हा, ते आता असतात की. आमच्या इथलाच एक किस्सा आहे की माझ्या सोसायटीमध्ये जे फॅमिली पहिले पॉझिटिव्ह होती, एक्स्ट्रीमली हायजेनिक फॅमिली. एक्स्ट्रीमली हायजेनिक फॅमिली, दे वर स्पिटिंग राईट आउट ऑफ द विंडो, कारण त्यांना बाहेर पडता येत नव्हतं. दॅट इज देअर वन मिस्टेक. सेकंड, क्वारंटाईन चालू व्हायच्या आधी आय ओव्हर हर्ड अ कॉन्व्हर्सेशन, कारण मी त्या ह्याच्यात होतो. ते म्हटले की जोपर्यंत आपल्याला स्टॅम्प मिळत नाही ना, आपण एक काम करू, आपण जरा फुलं घेऊन येऊ. या द थिंग इज, द पीपल हु आर प्रिव्हिलेज्ड विथ हु आर लाईक वी कॅन से, जे प्रिव्हिलेज्ड आहेत, ज्यांना मेडिसिन्सचा ॲक्सेस आहे किंवा त्यांना घरं आहेत राहायला, किंवा जे स्वतःची काळजी करू शकतात नीटपणे, हो त्यांनी जरा स्वतःची अक्कल वापरावी. कारण तुम्ही ज्या वेळेस बाहेर पडता आणि युआर कोविड पॉझिटिव्ह, राईट. हे तुम्हाला माहित नाही की समोरच्याची मॉर्बिडिटी कंडिशन काय, पहिली गोष्ट. सेकंड, त्याला राहायला घर आहे का नाहीये, त्याला मेडिकल ॲक्सेस आहे का नाहीये. म्हणजे जे भाजीवाले म्हण किंवा आपले हेल्थ वर्कर्स, सॅनिटरी वर्कर्स, राईट राईट ग्रोसरी स्टोर्स वाले, हे लोक अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये, दीज आर टेक्निकली आर पुअर पीपल. राईट इथे जे लोक स्टेबल आहेत त्यांना पण हॉस्पिटल्स नाही मिळत आहे. राईट. In I told you about the people in Kolhapur, some of our friends in Kolhapur, rich as fuck, but त्यांना हॉस्पिटल्स नाही मिळाले. बरोबर. म्हणजे पैसा असून पण काही फरक नाही पडत आहे. सो तुम्ही जरा विचार करा ना, जर तुम्ही पॉझिटिव्ह आहे तर काय गव्हर्नमेंटनी काय सांगितलंय, 14 days घरात काढायचे, त्याच्यानंतर काय मास्क घालायचंय, सिम्पल थिंग्स आहेत, थुकू नका, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या तुम्हाला कराव्याच लागतील, कारण दिस इज सेन्सिबल टू डू, आय गेस. म्हणजे एक कॉमन सेन्स आपण म्हणू शकतो. बेसिकली म्हणजे ही सगळी सेल्फ कंट्रोलची गोष्ट आहे की तुम्हाला स्वतः ती सवय आचरणात आणली पाहिजे तर ते होणार आहे. आणि हे ॲज अ युनिटच होणार ना. तुम्ही जर कोविड झालंय तुम्हाला, हे तुम्ही इतके घाबरलेत, पण तुम्ही इतके चिल्ड आहे की तुम्ही ग्रोसरी स्टोअर मध्ये जाऊन, तेच म्हणतोय ना की त्याच्यामुळे तुम्ही सुपर स्प्रेडर नको. तुम्ही तेच होतं ना की वन गाय गोज टू द, बेसिकली मी काय म्हणतोय, मला ठीक आहे कोविड झालाय, पण मी माझी कन्व्हिनियन्स बघतो पहिले, आणि मग एकदा माझ्या कन्व्हिनियन्सच्या हिशोबाने गोष्टी झाल्या तर मी घरी जातो. पण गव्हर्नमेंटनी तुमच्या सोयीसाठी ज्या गोष्टी केल्या त्या अवेल करा ना. पीएमसी दिवसातनं 3 वेळा फोन करते इफ यू आर कोविड पॉझिटिव्ह. कॉप्स तुम्हाला रेग्युलरली चेकअप ठेवतात. हे काय वेडे लोक आहेत का? हे ह्यांचं काम. दीज पीपल आर रिस्किंग देअर ओन लाईफ्स टू कीप यू सेफ, आणि तुमच्या कन्व्हिनियन्सच्या हिशोबाने गोष्टी पुरवतात आहेत. पण थोडासा आपल्या स्वभावामध्ये चेंज, स्वभावाला औषध नाही ते मला माहिती आहे, बट एका पॉइंट नंतर आहे ना की कार्मा तुमच्या पण मध्ये घुसणार कधी ना कधी, की असं पण होतं की अति जरा करू नका लोकांनी. बरोबर आहे, कर्माचे करू असं म्हणणं आहे तुझं. अरे सिम्पलिस्टिक गोष्ट आहे, खूप मी हे पण म्हणजे ह्याच्या सिच्युएशन मध्ये पाहिलं ना, हॅट्स ऑफ टू पोलीस, की पोलिसांनी म्हणजे लिटरली इतकं छान काम केलंय ह्याच्यात. मी स्वतः पाहिलंय पोलिसांना लाईक टेकिंग ग्रोसरीज टू पीपल हु ऍक्च्युली आर कोरोना पॉझिटिव्ह, आणि मी ती त्यांची जी पोलिसांची ती सुमो आहे ती लिटरली भाज्यांनी आणि लोकांच्या ह्यांनी भरून गेलेली पाहिली आहे, की ते पोहोचवतायत सगळ्यांना. इव्हन पीएमसीची लोक सुद्धा दे आर टेकिंग व्हेरी गुड केअर. माझ्याच केस मध्ये बघ की माझ्या क्वारंटाईन व्हायच्या आधी तुला माहिती ना माझा फोन हरवला. हो, आपण ते येऊच ते हॉस्पिटलच्या हे. आता आय गेस वी कॅन गो फॉर द हॉस्पिटल थिंकिंग. चालू करायचं चालू करायचं म्हणजे काय, लावणी थोडी चालू आहे. सो नाही, माझी मॉम कोमॉर्बिड कंडिशन मध्ये आहे, त्यांना COPD आहे, राईट. इट्स अ लंग डिझीज. सो त्यांना हॉस्पिटलाइज करणं खूप गरजेचं होतं. त्याकरता मी टेक्निकली 6 हॉस्पिटल्स फिरलोय. मी कुठल्याही हॉस्पिटलचं नाव नाही घेणार, बट मी 6 हॉस्पिटल्स फिरलो अख्ख्या दिवसामध्ये. एव्हरीवन वाज कॉलिंग हिअर अँड देअर, बेड्स अवेलेबल आहेत. माझे जेवढे फ्रेंड्स होते इन्क्लुडिंग दर्शन, त्यांनी पण बेड्ससाठी खूप प्रयत्न केले. बट इन एव्हरीवेअर, म्हणजे प्रायव्हेट सुद्धा आणि गव्हर्नमेंट सुद्धा, गव्हर्नमेंट या गोष्टींमध्ये सगळीकडे कॉल केले, बट बेड्स वर नॉट अवेलेबल ॲट ऑल. सो आय थिंक पीपल शुड नो अबाउट दिस, की बेड्सची सिच्युएशन खरंच गंभीर आहे. की आणि एक लक्षात घ्या की देर आर लिस्ट्स फॉर पेशंट.
आणि पीपल डोंट नो अबाउट देम. हो, लिस्ट आहेत, वेटिंग लिस्ट आहेत, वेटिंग लिस्ट आहे, पण लोकांना वेटिंग ह्याची लिस्ट ऑफ ऑलमोस्ट मोर दॅन 100 पीपल. नाही, बट हे लोकांना कळणं गरजेचं आहे. हो, कारण लोकांना ते माहित नाहीये. तुम्ही जर हॉस्पिटलमध्ये गेले आणि तुम्हाला नाही म्हटले बेड नाहीये, तर प्लीज इन्क्वायर फॉर अ लिस्ट. राईट, ती जर लिस्ट असली, कारण मम्मी बरोबर आपण त्याच गोष्टीमुळे लकी झालो एक्झॅक्टली. की आपण एका हॉस्पिटलमध्ये विचारलं लिस्ट असेल तर पहिले नाव टाका. तर असे मी 12 हॉस्पिटल्समध्ये टेक्निकली लिस्टमध्ये नावं टाकली होती. 12 हॉस्पिटल्समध्ये तरी टाकलेच होते आणि मी 6 हॉस्पिटल्स पर्सनली जाऊन आलो. ॲट द एंड ऑफ द डे वी गॉट लकी, लाईक लक ऑन चार्म्स म्हणता येईल की एका माझ्या काकामुळे वी गॉट इन वन हॉस्पिटल अँड आय which was very close to your हाऊस house. That ऑल्सो is very fortunate. व्हेरी फॉर्च्युनेट. आणि लगेच मॉमला ऍडमिट पण करून टाकलं. इन दॅट टेक्निकल प्रोसेस आय लॉस्ट माय फोन. That's another trivial thing की ॲज यू नो आम्ही सगळे साहिलला म्हणतो की साहिलला हात नाहीयेत, साहिलला देवानी चालण्या दिल्यात दोन्ही साईडला, तर नाही, त्याच्या अरे, हातातनं काहीही पडतं. घाईमध्ये मी माझा फोन लूज केला. सिमिलरली साहिलनी त्याचा फोन लूज केला आणि आय वेंट इन टू द क्वारंटाईन. होप म्हणजे मी एक्सेप्ट करून चाललेलो की आता तुझ्या साहिल हॅज लॉस्ट हिज फोन. हा, बट थँक्स टू पुणे पोलीस डिपार्टमेंट, पोलीस फाउंड द फोन. पण आय गेस तो एक प्रोटोकॉल जो आहे की कोविड पेशंट्सला कॉन्स्टंट कॉल करणं आणि मॉनिटर करणं. राईट, त्यांनी मला कॉल करायचा प्रयत्न केला असेल आणि नाही लागल्यामुळे ते रिकवर्ड माय फोन. राईट. त्याच्यानंतर ते गॉट ऍक्सेस टू माय फॅमिलीज कॉन्टॅक्ट्स आणि मग दीदीला कॉल करून त्यांनी सांगितलं की तुमचा फोन मिळालाय. राईट. दॅट इज सो गुड. की बघा तुम्ही, आपण दरवेळेस असं म्हणतो की पोलीस हे पोलीस ते, अरे त्यांचा नेटवर्क खूप दे मोठा आहे. आर एक्झॅक्टली दॅट्स व्हॉट आय एम ट्राईंग टू से की यू जस्ट डोंट से दॅट पोलीस आर जस्ट laid back in a chair and they are not doing anything. I guess they are doing the most things in the city. म्हणजे आता तर पुण्यात जे काय चालतंय ते आय गेस बरचसं पोलिसांमुळे चालतंय आणि बिकॉज ऑफ अस दे आर गेटिंग इन्फेक्टेड. वी हॅव ऑल्सो इन्फेक्टेड थाउजंड्स ऑफ पोलिसमेन बिकॉज ऑफ पोलीस हॅव डाईड बिकॉज ऑफ. राईट. आता तुला एक लक्षात असेल तर आय गेस मार्च मध्ये झालं ना आपलं क्वारंटाईन चालू. मेन सगळ्यात अराउंड 15-16 मार्च. 22 मार्चला झाला होता. नाही म्हणजे 15-16 मार्चला लाईक दे स्टार्टेड तुला आठवतं ना वी गोइंग टू गो फॉर अ लॉकडाऊन अँड ऑल अँड एव्हरीथिंग. पीपल स्टार्टेड वाइंडिंग देअर. तुला हा किस्सा आठवतो ना की मी कांदा घेताना मला कॉप्सनी मारलं होतं. राईट. सो मीही मार खाऊन बसलोय. अर्ली मार्च मध्ये मीही अर्ली मार्च नाही, लेट मार्च. आय एम सॉरी. कॉप्सचा मार खाऊन मीही बसलोय. बट आज मला कळतंय की ते जे करतात ना ते तरी हार्श वाटत असेल काही लोकांना की फिजिकली लोकांना कसं मारू शकतात. तुमचं जे लिबरल आयडियाज आहेत ना या सिच्युएशन, तो विषय काय आहे की सिच्युएशन इतकी गंभीर आहे ना आणि वी आर गेटिंग बीटन बिकॉज ऑफ आवर ओन फुलिशनेस. एक्झॅक्टली कळलं पाहिजे. एक्झॅक्टली. तुम्ही तुमचे प्रोटोकॉल ब्रेक करून एकतर बाहेर येत आहे. दॅट माइट हॅपन की इफ यू आर अ इन्फेक्टेड पर्सन इन अ ग्रुप ऑफ 100 यू आर व्हेरी लाईकली टू इन्फेक्ट दोज 100 विथ यू. अँड तिथे हॉस्पिटल्स नाहीये जिथे सगळं स्केलिंग अजून करायची जर आपल्याकडे व्यवस्थाच नाहीये तर तुम्ही असा मूर्खपणा का करताय. दॅट्स वाय पोलिसांचं एकच आहे की तुम्ही एकाला मारलं ना 100च्या 100 आपापल्या घरी निघून जातात. आणि एक लक्षात घ्या, जसं आपण एका साईडला म्हणतो की कोरोनापासून घाबरण्याची गरज नाहीये, पण ऑन द अदर हँड इट इज व्हेरी डेंजरस फॉर कोमॉर्बिड पेशंट्स ज्यांना हॉस्पिटलायझेशनची गरज लागते आणि कम्युनिटी ट्रान्समिशन होऊ शकतं. अँड इट इज बिकॉज ऑफ यू असं पण होऊ शकतं. बिकॉज ऑफ यू वर द डम ॲस हू वेंट आउट अँड यू न्यू यू हॅड कोरोना अँड स्टील यू वेंट आउट, यू वेंट प्लेसेस अँड दॅट्स वाय यू बिकेम अ सुपर स्प्रेडर. यू बिकेम अ सुपर स्प्रेडर अँड यू इन्फेक्टेड द पीपल हू आर इन द वल्नरेबल कॅटेगरी ऑल्सो. त्यांची लाईफ तुम्ही थ्रेटन केली, त्यांची लाईफ थ्रेटन केली आणि त्यांना उद्या जर ऑक्सिजन किंवा हॉस्पिटल केअरची गरज लागली तर या लोकांना मिनिमम 2 वीक्सचा वेट आहे. खरं आहे. आणि करोना व्हायरसचं जे मेन आपण बोलतो ना, जर डॉक्टर्सनी पण सांगितलं होतं आम्हाला की जे मेन डेज आहेत दोज डेज आर बिटवीन द 5th अँड द 12th डे. तर तुला काय जे ब्रीदिंग इश्यूज म्हण किंवा तुला हॉस्पिटलायझेशन केअरची गरज लागते ना तर हे 5th to 12th डे मध्ये हाय ऍक्टिव्हिटी बिकॉज द व्हायरस इज ॲट एक्झॅक्टली. म्हणजे तुला झाल्या त्या दिवशी कळणारच नाही. तू ज्या दिवशी टेस्ट करतो तेव्हा तुला कळतं कोरोना झाला. एक्झॅक्टली. टेस्ट केल्याशिवाय कळत नाही. इट माइट बी की यू आर ऑन द 7th डे
असं पण होऊ शकतं ना. असंही होऊ शकतं. आणि आय गेस मोस्टली हेच होतंय की एसिम्प्टोमॅटिकच्या बाबतीत तर हेच होतं की दे डोंट सी एसिम्प्टोमॅटिकच्या बाबतीत एनी ब्लडी सिम्पटम्स, त्यामुळे दे थिंक की आपल्याला कोरोना झालाच नाही, बट सरप्राईज तुम्हाला कोरोना झाला. आणि तसं होऊ आणि शकतं एक लक्षात घ्या, तुम्ही एसिम्प्टोमॅटिक असलं तरी तुम्ही कोरोना स्प्रेड करता. डेफिनेटली. द कंटेंट असं नाहीये मला सिम्पटम्स नाहीये तर मी कोरोना स्प्रेड नाही करणार आहे. शाळा ह्याचमुळे बंद आहेत ना, की लहान मुलांची इम्युनिटी इतकी स्ट्रॉंग असते, त्यामुळे त्यांना कोरोना होत तर नाही, बट द थिंग इज की दे कॅन स्प्रेड कोरोना, दॅट्स वाय द स्कूल्स वर क्लोज्ड. आणि म्हणजे काय ना इथे कॉमन आता लोकांना आता कसं म्हणजे मला असं वाटतं की आपली जी गव्हर्नमेंट आहे ते मी आधी पॉडकास्टमध्ये सांगितलं की आय एम अ व्हेरी प्रो गव्हर्नमेंट पर्सन, कुठलीही असो, दे आर डुईंग एन अमेझिंग जॉब. कारण अरे नाही म्हटलं तरी इन द पास्ट 2 months PMC स्पेंड 300 crores. एक्झॅक्टली. नाही, दे हॅव टू डू. दे हॅव टू. कारण लोकांना वाचवणं हा जॉब आहे लोकांना त्यांचा. जॉब आहेच, बट आपण जे म्हणतो ना की हे लोक काहीच करत नाही, म्हणजे मी हे चूक आहे. हे चूक आहे. म्हणजे मी ऑन फ्रंट लोकांना, आज तुमच्या कचऱ्याचे डबे पण तुम्ही जे बाहेर ठेवता ते शिस्तीत जातात आहेत ना हो. डम्प मध्ये पण. आणि देर आर मिलियन्स अँड मिलियन्स ऑफ थिंग्स विच कॅन हॅपन ओव्हर अ फोन कॉल. इट जस्ट इज की जस्ट बिकॉज यू डोंट सी युअर लोकल रिप्रेझेंटेटिव्ह आउट ऑन द स्ट्रीट हेल्पिंग पीपल, दॅट डझंट मीन ही इज नॉट डुईंग एनिथिंग फॉर द पीपल. आता he also has to take care of himself, कारण त्याला आता सी इवन द होम मिनिस्टर ऑफ दिस कंट्री Is positive. got positive with coronavirus. अरे our ex-president is dealing with Yeah. severe. Mr. Pranab Mukherjee. Mr. Pranab Mukherjee's health is deteriorating. So it is असं आहे की एकतर हा व्हायरस कोणात भेदभाव करत नाही, नो इलिट नो पुअर. This is ज्याला natural व्हायचंय selection त्याला रे होऊ बाबा. शकतो, This is जो natural ज्याला होणार selection. त्याला होणारच आहे. सो डुईंग अ लॉट ऑफ इवन फॉर मी पण खूपशा गोष्टी फोन कॉल्स आणि इंटरनेटवरती केल्या. सो इट्स नॉट दॅट की लोक काम करत नाहीये. ईच अँड एव्हरी कॉर्पोरेटर इज Working, they are very working. active. They are working. very active and I guess extremely busy than someone who is working from home. कारण काय ते लेट नाईट कॉल्स पण अटेंड करतात. म्हणजे इट इज सो हॅज टू हॅपन की इकडचे जे आपल्या इकडचे कॉर्पोरेटर्स किंवा आमदार जे काय आहेत, ही लोक रात्री 2 वाजता सुद्धा कॉल उचलतात. उचलत मला कोणाचाही कॉल हे नाही करत आहेत. अरे मला त्यांनी कोथिंबीर आणि आलं आणि लसूण आणून दिलं रे. एवढ्या छोट्या गोष्टी सुद्धा आणून दिल्यात मला कॉर्पोरेटर्सने. म्हणजे आय कुड नेम हिम मिस्टर रवींद्र दंगेकर बिकॉज वी कॉल्ड हिज ऑफिस आणि हिज पीपल हेल्प्ड अस विथ द लीस्ट पॉसिबल नीडेड ग्रोसरी इन द हाऊस. राईट. कारण आम्ही घरात कडधान्य भरल्यामुळे काय झालं की यू नीड दी स्मॉल थिंग्स रॅदर दॅन भाजी नसली तरी चालेल, बट हो, तडका द्यायला तरी तुला 4 गोष्टी लागतात ना. वाटण लागतं ना. सो हे छोट्याशा गोष्टी सुद्धा त्यांनी आम्हाला प्रोव्हाइड करून दिल्या. लिटरली दे आर डुईंग अ गुड जॉब अँड दे नीड अ पॅट ऑन देअर बॅक. दिलंच पाहिजे, अप्रिसिएशन केलंच पाहिजे. आणि जे लोक नाही करत आहेत किंवा ज्या लोकांना खूप शहाणपणा सुचलाय की नाही म्हणजे एक्झॅक्ट मी पुणे म्हणजे यू जस्ट कांट बी इग्नोरंट अबाउट इंडिया सक्स किंवा पुणे सक्स, PMC सक्स, no, fuck off. No, if this sucks, then I think so you don't deserve to live in this city. If you feel that you are the person, it's not that the city is bad. The thing is that you as a person are stupid enough to consider that your city is bad. Your city is beautiful, you just need the eyes to see it. Exactly. And if you're the one who is going to cry on every small thing, then it's not going to work at all. You have to, काय म्हणतो, you should have to be active into supporting locals. कारण तेच होतं ना, इफ यू जर तुमचे काही म्हणजे तुमचे पॉलिटिकल आयडियोलॉजीज किती डिफरंट असू द्या, पण एक मी 10 वेळा सांगितलंय की गव्हर्नमेंट कुठली पण ह्याच्यात पोस्टमध्ये असो, कुठली असो, वेदर इट्स अ राईटिस्ट गव्हर्नमेंट और वेदर इट्स अ लेफ्टिस्ट गव्हर्नमेंट, द वर्क दॅट इज डन इट्स डन बाय द डिप्लोमॅट्स. म्हणजे आपल्या इथे MPSC जे लोक काम करतात तेच PMC मध्ये काम करतात, जे कमिशनर्स आहेत ते त्यांचे सबऑर्डिनेट्स आहेत, आणि आताही तीच लोक काम करतात. आणि दे आर अपॉइंटेड टू दॅट पोझिशन इन बाय द गव्हर्नमेंट करते, सेंट्रल गव्हर्नमेंट करते. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे की दीज आर द पीपल हू वी इलेक्टेड so that they could work for us. Exactly. And that's what they are doing at this moment. They are working for us. पण त्यांचं हे
हे जी काही लोक आहेत ना, जसं तो आपण म्हणतो की जे अप्रिसिएशन नाहीये, खरंच नाहीये, राईट. की जो माणूस तुमच्यासाठी 2 वाजता पण अवेलेबल आहे, त्याच्याकडनं तुम्ही सामान करून घेणार आणि मग त्यांना म्हणणार की हे लोक आमच्यासाठी काय करतात. एक्झॅक्टली. तेच मी म्हणतोय, की तुम्हाला जर खरंच तुमच्या ह्याच्यात बॅड फेजमध्ये जर त्यांनी बॅड फेज इन द सेन्स की तुमच्याच्यानं शक्य होत नसेल, की असंही खूप वेळेला झालं की लोकांना कोरोना झालेला नाही, पण त्यांच्या इकडचा एरिया कॉर्डन ऑफ केलाय. त्याला आपण लॉकडाऊन म्हणतो, की बॅरिकेड्स टाकून बंद केलेला आहे. त्यांच्या इथे कम्प्लीट ॲक्सेसच तोडलेला आहे. तर इथेही पोलीस जाऊन ग्रोसरीज आणि हे पुरवत होते. बट पोलीस लोक त्यांचं काम करतात आहे, बट ॲज अ सिंगल सिटिझन ऑफ दिस कंट्री मला जर काही नॉर्म्स माझी गव्हर्नमेंट सांगते, सिव्हिक सेन्स आहे रे सिव्हिक साधा. सेन्स बोल ना, की मला जर सांगितलंय की माझ्या गव्हर्नमेंटने की प्लीज घरात राहावा, मास्क घाला, सॅनिटाईज करा, लॉकडाऊन चालू आहे, पत्रे टाकलेत, खाली येऊ नका, तर माणसाला अक्कल पाहिजे ना. अरे आपल्या इथे लोकांना अरे अजून खुर्च्या टाकून टॉयलेटमध्ये बसलेत, टॉयलेट करणं नाही कळालं रे. अरे खुर्च्या टाकून बसलेत, पत्रे जिथे टाकलेत, अरे युसलेस आहेत लोक, शा- काय करणार म्हणजे ते. आणि ते मग काय म्हणायचं होतं की माहितीये का, हे युसलेस किती असतात माहितीये का, हे 10% लोक युसलेस असतात, पण ह्यांचा न्यूसन्स इतका असतो ना आणि हे मोठा इतके आहे, मोठा जागेवर nuisance दिसतात आहे, ना, मोठा आहे. की आपल्याला असं वाटतं की कोणीच प्रोटोकॉल फॉलो करत नाही. आणि होतं कसं की ह्या 10% मुळे उरलेले अख्ख्या 90% ब्लेम होतात. अरे पण या 10% मुळेच 90%ला इफेक्ट होतो ना. इफेक्ट होतोच आहे की ना, मी आता तेच कोविड, सांगतोय. मी तो जसं तो आपण बोललोय की कोविडला डिफरन्सिएशन काही संबंधच नाहीये. वन इडियट क्रिएट्स लाईक ते इट कॅन one क्रिएट अ app- मिलियन इडियट्स. मिलियन इडियट्स, लाईक वन बॅड वन ऍपल, बॅड ऍपल. खरं वन बॅड ऍपल्स. आणि आता ऍपल नको म्हणू, मला सफरचंद महाग असल्यामुळे राग येतो. वन बॅड मँगो. वन बॅड मँगो. मला मँगो आवडतं. हो मग चांगला आहे ना, आंबा चांगला आहे, पण यार हे जे छपरीपणा आहे ना ऍपलचा, किती महाग आहे यार. मला देवा करता आता गणपती करता ह्याला ठेवायला पाहिजे किती होती. मिळाले? 200 रुपये किलो. आय एम लाईक कीप युअर सफरचंद टू युअर Dude, सेल्फ. मी केळी खाईन. I saw 280 rupees का 4 apples in Dorabji's. That is too much, man. For 4 apples. Eh, Bloody hell, 4 apples I eat in a day. I know. ऍपल शुड बी चीप मॅन. फळं चीप पाहिजेत प्लीज. काय आपल्या इथं ओव्हरचार्ज होतात फळ. सॉरी, डिस्ट्रॅक्शन. Distraction. Like, so let's get back to the recovery part की कॉन्स्टंट यू नीड टू कीप स्वतःला असं नाही का मोटिवेट करत राहायला पाहिजे. आणि प्लीज इफ यू आर कोविड पॉझिटिव्ह, न्यूज बघणं बंद करा. खरंच. मी रियालिटी सांगतोय, कारण तुम्ही ज्यावेळेस एक्सपिरियन्सनी सॉरी, न्यूज चॅनल नाही, रियालिटी टीव्ही शोज. न्यूज आपल्या इथं रियालिटी टीव्ही शोज आहेत. नाही, न्यूज पहिली गोष्ट तर न्यूज बघणं बंद करा. कोरोना व्हायरसेसचे आर्टिकल्स वाचणं बंद करा. एक्सपिरियन्सनी अरे सांगतोय. कारण इतके कॉन्ट्राडिक्टरी आर्टिकल्स आहेत. नाही, ठीक म्हणजे आहे. एक हे बोलतो, दुसरा ते बोलतो ना. एक लक्षात कन्फ्युज घ्या, किती एक होता लक्षात तुम्ही. घ्या, ज्यावेळेस ते बोलतात की समजा आज 200 डेथ्स झाले, ओके, पण त्या डेथ्सचा जो स्टॅटिस्टिक आहे की काय एज होती, एक्झॅक्टली. की जे त्याचे लोक किती कोमॉर्बिड होते, की त्याच्यातला जो डिफरन्स आहे ते लोक सांगत नाहीत. मग आपण अजून एका झोनमध्ये जातो की ओके, आय एम गोइंग टू डाय. म्हणजे एका पॉइंटला मलाही वाटलेलं की मला मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन होणार आहे. बाप रे. अरे हो, मला माहितीये तू. मी बोललो होतो तुला. आणि मी माझ्या बहिणीलाही रात्री उठवलं, म्हणलं माझी चेस्ट पेन करते. दीदी म्हटली की दॅट्स अ नॉर्मल सिम्पटम, तू जरा शांत राहा. नाही, होतं रे, होतं. आणि इट्स नॉर्मल ह्युमन बिहेवियर म्हणता येईल की यू आर सो स्कॅर्ड ॲट अ पॉइंट की खरंय. बिकॉज ऑफ कोविड. खरंय. डोंट बी. होणार. हां, बट जसं मी म्हणतोय, डोंट बी स्कॅर्ड बट ऑल्सो बी अवेअर. बी अवेअर, बी कॉशियस. बी अवेअर, बी कॉशियस. कारण ज्या माणसाला गरज आहे, ज्या माणसाला कोविड इज डेडली, त्या माणसाला ऑल हेल्पची गरज आहे. ॲज लॉंग ॲज यू डोंट फील लाईक किलिंग ओल्ड पीपल अराउंड यू हु आर नोझी. आणि एक लक्षात you घ्या, आपली रिफ्रेन. पीएमसीनी खूप सारे कोविड सेंटर्स ओपन केले आहेत, अरे ज्याच्याबद्दल खूप केलंय रे. ही अजून लोक फार लोकांना इग्नोरंट वागतायत. इग्नॉरन्स माहितीये वर त्यांना अवेअरनेसच नाहीये. की आता समज बालेवाडी हाय स्ट्रीटला एक मोठं कोविड सेंटर आहे, त्याच्यानंतर सिंहगड कॉलेजेसमध्ये कोविड सेंटर आहे. द लास्ट का? टाइम. अरे पण ह्यातही लोक म्हणतात अरे एवढं लांब कुठं जाणार, हे पण बोलतात लोक. पण एक लक्षात घ्या की तुम्ही या घडीला, या सिच्युएशनला तुमचा कम्फर्ट जो असतो ना की सेमी खड्ड्यात घातला पाहिजे. खरंय. सेमी प्रायव्हेट रूम पाहिजे, प्रायव्हेट रूम पाहिजे, मी कोविड सेंटरलाच जाणार नाही, लाखो हजारो लोक असतील, मला चादरच नाहीये, जेवणच बरोबर नाहीये, चहाच मिळत नाहीये. प्लीज, तुम्हाला कोरोना व्हायरस झालाय,
तुम्ही म्हणजे बागेत पडले नाहीयेत की तुमचा हम्म. ऍक्सिडेंट झालाय आणि तुम्हाला सगळे लोक बघणार आहेत आणि नाही का तुमचं एकदम शान शौकत मध्ये तुमची ट्रीटमेंट होणार आहे. हो सिच्युएशन अशी आहे, ऍडमिशनची गरज आहे तर कोविड सेंटर तर कोविड सेंटर, खरंय. एक 4 दिवस O2ची गरज आहे तर गरज आहे. आणि ऑन द अदर हँड ऑल द पीपल हू आर अब्युझिंग द सिव्हिल हॉस्पिटल सिस्टम आणि सिव्हिल हेल्थ अरे अमेझिंग त्यांना कानफाडीत मारली त्यांना- आताच्या सर्व्हिसनी. सर्व्हिस. ससून हॉस्पिटल हॅज डन अन अमेझिंग जॉब. आता तिकडे एकच प्रॉब्लेम आहे की इट्स सो चीप. इट्स अ गव्हर्नमेंट हॉस्पिटल, एक्झॅक्टली. सो तिकडे बेड मिळणं all those डिफिकल्ट. government hospitals or all the hospitals who provide free healthcare like these other medical colleges ची जी हॉस्पिटल्स असतात ती. So those hospitals have done a very good job, a काशीबाई brilliant job. नावले, ससून हॉस्पिटल. Now I'm not saying about cancer आणि हे, but I'm just on the basis of corona व्हायरसच्या ट्रीटमेंट वरती ह्या लोकांनी खूप छान जॉब केलाय. अरे आपल्या पॉप्युलेशन Splendid. डेन्सिटीच्या हिशोबाने जर तू बघायला गेला, इफ यू वॉन्ट टू नाही तेव्हा लोक इंडियाला किंवा पुणेला तुमच्या सिटीला ऑल वर्ल्ड स्टँडर्ड्सला जज करतात. UK मध्ये असं आहे, US मध्ये तसं आहे, कॅनडा इज सो ग्रेट वगैरे वगैरे. पण तू एक लक्षात घेतोय का, आपल्या पॉप्युलेशन डेन्सिटीच्या हिशोबाने इंडियन केसेस किंवा इंडियन रिकव्हरी एक, आणि पुणे हॅड अ गुड रिकव्हरी रेट ऑल्सो. Yeah. महाराष्ट्र हॅड अ गुड रिकव्हरी रेट. Unfortunately, we are on the top at the moment. Pune We has are, surpassed Mumbai, but still we are doing a That far is- better job than दॅट वॉज बाउंड टू others. हॅपन बेसिकली, कारण हे अजून वाढूही शकतं. Right. But compared to some first world countries in the world in terms of population density, our government comparison केलं तर they are doing an absolutely fantastic job. अरे कोविड वर्कर्स Definitely. ते लोक, अरे खरंच, अरे माझ्या कॉन्टॅक्ट मधले काही लोक आहेत, दे वर्क फॉर 48 hours स्ट्रेट विदाउट इवन हॅव्हिंग अ रेस्ट. राईट. नाही, आणि लिटरली मी तर पाहिलंय जे माझ्या ओळखीचे आहेत करोना आणि ह्याच्यात लिटरली PPE किट्स आणि हे घालून त्यांच्या बॉडी पार्ट्स वरती ब्रुजेस झाले त्या एक्झॅक्टली. इलॅस्टिकच्या ह्याच्यामुळे. ते सारखं असं फिक्स्ड असतं ना तुमच्या ह्याला, किंवा प्रेशर फिट असतं, तर त्या ह्याच्यामुळे त्यांच्या लिटरली तोंडावर, नाकावर, कानाच्या मागे ब्रुझिंग झालंय, नेकवरती ब्रुझिंग झालंय, बिकॉज ते दिवसरात्र एक करतात ऍक्च्युली, कंबर तुटेपर्यंत काम करतात ऍक्च्युली तुमच्या करता. सो वी शुड बी ग्रेटफुल टू देम. वी शुड बी ग्रेटफुल आणि वी शुड डू एव्हरीथिंग दॅट इज ऑन आवर पार्ट ॲज अन इंडियन सिटीझन. म्हणजे सिम्पल आहे रे, पण कॉपरेशननेच गोष्टी सॉल्व्ह होणार आहे. ह्युमन ऍक्च्युली तुम्ही माणसाला माणसासारखं ज्या क्षणी वागवायला लागाल त्या क्षणी यू विल बी अ बेटर सोसायटी. भेदभाव थोडासा, जरा म्हणजे थोडासा नाही, खूप कमी झाला पाहिजे. थोडासा कमी. अरे भेदभाव. आणि आपल्या इथले, मी स्पष्ट सांगतो, पुण्यातल्या लोकांना जी घाणेरडी सवय ना, की ते स्वतःला खूप मोठे पेशवे समजतात, सकाळी उठल्यावर घोड्यावर बसायचं, हे जरा बंद करा. म्हणजे तुमच्या फिरण्यानी कसं आहे ना, की मला माझ्या कन्व्हिनियन्सच्या हिशोबाने फिरायचंय, मला ट्रेकिंगला जायचंय, मला गड बघायचंय, मला हे काय होतं ना, तू पॉझिटिव्ह असला ना, तू 1000 लोकांना पॉझिटिव्ह करून सोडतोयस. खरं. हा जो सेल्फ कंट्रोल, सेल्फ अवेअरनेस, किंवा इन्फॉर्मेशन आपण जे हे करतो, जे नाही ते इन्फॉर्मेशन ठेवतात, बट जे रिक्वायर्ड इन्फॉर्मेशन आहे ते ठेवा ना. राईट. सिम्पल आहे. आणि आज एक सेकंड, फक्त प्लीज ते काही करू नका, पण ते ना गायच्या पाणी ते मावा खाणं बंद करा यार. कसलं एक घाण आहे मिनिट, ते. मी सिम्पल थुंकाडे. सांगतो. चल लोक मास्क काढून थुंकतायत. ठीक आहे, माझं असं, चल मी ॲडिक्शनवरनं एक सांगू शकतो, नाही सुटत. खाताय ना, तुमच्या घरातल्या बेसिन्समध्ये ते हे करा, स्पिट करा, कारण द व्हायरस इज नॉट अलाइव्ह इन सीवेजेस, हे प्रूव्हन आहे. नाही, आणि वर सांगितल्यावर जे आर्ग्युमेंट देतात ना, की तोंडात तंबाखू धरली असली की सलाइवा त्याच्यात मिक्स होतो आणि त्याच्यामुळे त्यातला कोरोना मरून जातो, ही छपरी जी एक्सप्लेनेशन कुठनं घेऊन आले लोक, मला हे विचारायचंय त्यांना. I'm curious. I just confronted a guy a few days ago on the street and I told him की दादा, अरे नको थुंकू, त्यांनी कोरोना पसरतोय, गायछाप नका खाऊ, 4 दिवस नायछाप नाही खाल्लं तर काही बिघडत नाही तुमचं. सो ही वॉज लाईक, अरे काळजी नको करू मित्रा, की
ते तंबाखू खाल्लेली असते ना, ते तंबाखूच्या बरोबर तंबाखूत चुना असतो ना. लुक एट हिज आर्ग्युमेंट की तंबाखू आपण चुना लावून खातो बरोबर. आणि चुना लावून तंबाखू खाल्ली की त्या चुन्यामध्ये लाईमस्टोन असतो ना, ते आंबट वाव. असतं, सिट्रस असतं, ऍसिडिक असतं, असं त्याचं म्हणणं आहे. ऍसिडिक Okay. असतं, तर ते ऍसिडमुळे काय होतं, करोना जी सलायवामध्ये जो करोना राहतो आपल्या, हम्म, तर तो सलायवा जेव्हा चुन्याच्या याच्याबरोबर मिक्स होतो तंबाखू बरोबर, हम्म. तर त्या तंबाखूच्या चुन्यामुळं ऍसिडिक असल्यामुळे तो ऑलरेडी जळून जातो तुमच्या सलायवामध्ये. आणि हे जे आहे ना, हे आपण फक्त पाणी थुंकतो. म्हणलं वाव, उठाले म्हणजे रे बाबा, ह्याच्या सायंटिफिक ग्रेटनेस करता म्हणलं उठाले आपण रे काहीच बाबा. नाही आहोत ह्याच्यासमोर. म्हणजे ह्यांनी हायझनबर्ग अनसर्टन्टी प्रिन्सिपल वापरला माझ्यावर डायरेक्ट की व्हॉट द फक इज दिस मॅन. म्हणलं आयुष्यात हे म्हणजे लोक ऍडिक्शन करता कुठलंही जस्टिफिकेशन द्यायला तयार होतील. दॅट्स व्हॉट आय एम ट्राईंग टू से, एक- की दे आणि- आर ऍडिक्शन जस्टिफाय करणे. किंवा मी विमल का खातो. नाही, आणि हे जे तू म्हणालास ना आता, थुंकण्याने स्प्रेड होतं वगैरे, दॅट इज वन केस. सेकंड एक लक्षात घ्या, वन ऑफ द रुमर्स आय कॅन कन्फर्म इज इट्स एअरबॉर्न. हम्म, कारण रिसर्च दीदीच्या रिसर्चमध्ये ते आलं पण आहे. शी इज ऑल्सो गॉन थ्रू, आणि गिवन माय एक्सपिरियन्स की सोसायटीमध्ये झाला आणि आम्हाला पण झालं. सो हम्म. अंडरस्टँड दिस, इट्स एअरबॉर्न. तर जनरली पण थुकणं बंद करा. चांगली गोष्ट आहे, म्हणजे सिटी पण छान राहते, हम्म. स्वच्छ वाटतं थोडं. आणि ना मास्क घातल्यावर एक गोष्ट अशी असते की तुम्ही शिंकला ना तरी सुद्धा तुमचं सगळं जे आहे ते मास्क मध्येच राहतं. हा, आणि म्हणजे ट्राय टू वेअर अ बेटर मास्क यार. फक्त कापड नका घालून जाऊ. ट्राय टू वेअर अ On a safer side, N95 मास्क घाला, N95 आणि ऑन अ सेफर साइड वेअर 2 मास्क के. वेअर 2 मास्क आणि or wear a condom on your mouth and then put a mask on it. but won't they blow it या मग थुंकलं from तरी the अरे नाही, other side? तंबाखू थुंकली तरी त्याच्यात जमा होत राहील ना पाणी. हो, बट मग नंतर ते स्ट्रॉबेरी फ्लेवर असलं तर ते लोक दिल जस्ट देन यू विल गेट अ स्ट्रॉबेरी फ्लेवर गाय छाप. लाईक ओके. लाईक व्हॉट डमॅस थिंग्स पीपल आर डुईंग. मग असं काढलं आय गेस ना, विमलने असा गुटखा काढला नाही, पाहिजे but- की सी यू ईट विमल, हा, अँड आफ्टर eating Vimal, if the color changes from red to yellow, that means you're corona positive. And you shouldn't eat Vimal for at least say 2 years because you're corona positive. असं काहीतरी विमलनी हे काढलं पाहिजे की तुम्ही विमल खाल्लं आणि विमल खाल्ल्यावर तुमची थुंकी लालच्या ऐवजी पिवळी झाली, दॅट मीन्स यू हॅव कोरोना. दॅट इज लाईक द लिटमस टेस्ट ऑफ कोरोना व्हायरस. नाही, बट आय गेस आय थिंक इट्स दी 8th month now with COVID. 9th month No, 9th month, I guess 7 months. जनरल पब्लिक साठी Yeah. पण ना, जानेवारी पासून जर हा, म्हणजे पकडलं तर जर चायनामध्ये स्प्रेड झाल्यापासून जर आपण कन्सिडर पकडलं केला तर 9 month आहे. थोडं आहे, प्रोग्रेस झालाय. a lot has been changed. progress, not थोडं but lot has changed. 6 महिन्यापूर्वी जी सिच्युएशन होती ती आत्ताच थोडी स्टेबलाइज्ड आहे. Right. थोडी, जरा एक्साइटेड होऊ नका, थोडी म्हणतोय, खूप नाही म्हणत आहे. आपल्याच हेल्पनी ही डिझीज निघणार आहे Right. आपल्या सिटीमधनं, त्याशिवाय नाही निघणार. कंट्रीमधनं, सिटीमधनं, हे तुम्ही तुमचं कॉन्ट्रीब्युशन केल्याशिवाय काहीच होणार नाही. खरंय. आणि एक लक्षात घ्या, गव्हर्नमेंट ॲज अन एंटिटीला पण या सगळ्या गोष्टी करायला पैसे लागतात. तर आणि टॅक्स तुम्ही भरायचा असेल- वेळेवर टॅक्स भरत नाही, तुम्ही Please. टॅक्स इव्हेड नाही, करता. टॅक्स इव्हेजन एक गोष्ट आहे, भरा ना प्लीज. हो म्हणजे ना, थोडासा टॅक्स रिक्वेस्ट थोडा भरल्याने भरा, काय. कारण त्या टॅक्सनीच तुमच्या कोविडचे सेंटर्स In- उभे राहतात आणि त्यांच्यामुळेच तुमच्यासाठीच ऑक्सिजन फिल्टर्स येतात. एक्झॅक्टली. नाही, आणि आत्ताच स्वतः करता जरा सेल्फिश नका बनू. सेल्फिश. आणि दुसरी गोष्ट इतर वेळेस तुम्ही सेल्फिश अरे बघ ना, आपल्या व्यवसायाचा विचार करून टॅक्स इव्हेड करता, पण ऍटलीस्ट आता बघ फॉर ना. पीपल अँड युअर सेल्फ. आता तू बघ ना, की माझ्याकडे खूप पैसे आहेत, ठीक आहे, मी टॅक्स इव्हेड करतोय, मला कोविड झालंय, पण अरे मला दवाखाना घेतच नाहीये, मग कोण घेणार? कोविड सेंटरमध्ये सर ओपनिंग झाली आहे, ऑक्सिजन अवेलेबल आहे, ICU युनिट्स आहेत. कुठे गेला तुम्ही शेवटी? तुम्ही पब्लिक सिस्टीम मध्ये झाला ना. तुम्ही पब्लिक सिस्टमला आला, ठीक आहे. इट इज द पब्लिक सिस्टम दॅट सेव्ड युअर फकिंग ॲस. अँड यू आर अ डिजेनरेट दॅट यू डिडंट यू आर एट पे फकिंग युअर डिजेनरेट टॅक्सेस ऑन टाइम. पिग, की तुम्ही तुमचे टॅक्सेस टाइमला दिले नाही. खरंय. कारण हे लोक
त्या सिस्टममुळेच आज तू जगतोय. आणि ह्या सिस्टम वरती तुम्ही टॅक्स भरत नाही म्हणून प्रेशर आलंय पैशाचं. 2 महिन्यात 300 करोड कशाला म्हणतात रे बाबा? 2 महिने दॅट्स 150 crores a month. मी तर 500 करोड उडवलेत. नाही, असं विजय माल्या म्हणत असेल. Anyways. Private entities are also working hard. Yeah, there are so many people Arey, who are working hard. So I many. would appreciate the doctors on one front. In Jahangir Hospital, Hmm. there was a time when a staff of 300 people quit. On? They generally quit. Okay. Payment issues का काहीतरी. Hmm. Nurses and everybody. Hmm. The doctors were working day and night. Exactly. Even without the staff. Even without the staff, even without the help, they were constantly working. Right. Hats off to these students and doctors खरंय. and medical interns. की त्यांनी जी Yeah, they मेहनत have worked त्यांनी जे मेहनत आणि केली. नॉट जस्ट की जे रेस्पिरेटरी किंवा पल्मिनरी सिस्टम्स किंवा ह्याच्यावरती ज्यांचं स्पेशलायझेशन आहे ते डॉक्टर्स नाही. जनरल एव्हरी डॉक्टर, एव्हरी एमबीबीएस, एव्हरी MBBS, BMS, BMS, एव्हरीवन. जे लोकांच्या नावा आयुर्वेदिक डॉक्टर्स ऑल्सो. पार्थ वॉज ऑल्सो कोविड. Yes. ही इज वर्किंग इन अ कोविड वॉर्ड नाव. राईट. कारण रिक्वायरमेंटच आहे तेवढी. एक्झॅक्टली. मी तेच म्हणतोय की आयुर्वेदिक म्हण, हे म्हण, या अटेंड युअर फोन. नाही इट्स ओके. लाईक इट कॅन रिंग. इट्स नॉट इम्पॉर्टंट. या. एनिवे, सो देर वर सो मेनी की there are people, there are doctors who are working day in day out to get the life on track. म्हणजे लोकांचं जे काय आधीचं जे होतं राहणीमान ते परत पाथवर आणण्याकरता ते करतायत. नॉर्मलसी तर येणार नाहीये. दिस कुड बी अ न्यू नॉर्मल. एक्झॅक्टली. बट एक लक्षात घ्या की कॉपरेशननेच सगळ्या गोष्टी होणार आहेत. एकमेकांना समजून घेणं गरजेचं आहे. गव्हर्नमेंटला समजून घेणं गरजेचं आहे. राईट. कारण तेच म्हणतो ना, प्रत्येक गोष्टीमध्ये पोलीस दोषी नाही असू शकत. प्रत्येक गोष्टीमध्ये तुमचं लोकल गव्हर्नमेंट हे नाही असू शकत. प्रत्येक गोष्टीमध्ये तुमचं स्टेट गव्हर्नमेंट ॲट फॉल्ट नाही असू शकत. तुमचं नॅशनल गव्हर्नमेंट ॲट फॉल्ट नाही असू शकत. तुम्ही स्वतःच्या केलेल्या चुका तुम्ही किती ह्या इन्स्टिट्यूशनवरती लादणार आहात ते आधी तुम्ही समजून घ्या आणि एक्सेप्टन्स करा जरा आणि इग्नोरन्स कमी करा. मोस्ट ऑफ देम करतायत, पण जे करत नाहीत हा ऍक्च्युली त्यांच्याकरता हा मेसेज आहे की त्यांनी करावं. कारण काय, देन यू आर रिअल, म्हणजे त्याला काय म्हणू ना, अँटी नॅशनल म्हणू आपण की हे दिस इज रिअल अँटी नॅशनलिझम. रिअल अँटी नॅशनल की ते उद्या राम मंदिर वगैरे ह्याला जय जय करायचं आणि बाहेर जाऊन थुकायचं आणि 100 लोकांना कोरोना व्हायचा. महत्वाचं म्हणजे जर मी सुशांत सिंग राजपूतच्या केसमध्ये काय बोलत नाही तर मी नेपोटिस्ट आणि अँटी नॅशनल आहे. कारण तो इंडियन होता. फक ऑफ प्लीज फक ऑफ. पहिले तुम्ही बाहेर जाऊन घाण करणं खाणं बंद करा, तंबाखू खाणं बंद करा. नॅशनलिझम जर दाखवायचं आहे तर तुम्ही पहिले ॲज अ सिटीजन काही तुमचे डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल, सिव्हिल ओबिडियन्स ठेवा. ॲज अ सिव्हिलाइज्ड पर्सन अँड अ पर्सन, ॲज अ सिटीजन ऑफ दिस कंट्री तुम्ही तसं आयडियल वागा. ॲज अ टीचर मी एक सांगू इच्छितो की सिविक्स शिकवताना मी हे केम अक्रॉस दिस. देर आर 10 डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ॲज अन इंडियन सिटीजन आय शुड फॉलो. जर तुम्ही गव्हर्नमेंटकडनं एवढे एक्सपेक्टेशन्स ठेवताय, गव्हर्नमेंटने 10 प्रिन्सिपल्स हे केलेत, डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स असे. प्लीज रीड करा. शाळेत जे सिविक्स शिकवलंय ते जरा आठवा, अप्लाय करा. लिटरली सिम्पल गोष्टी आहेत रे. कधी म्हणजे हे कसं झालंय माहिती का, एका मुलाचा बाप आहे आणि तो त्याला काहीतरी सांगतोय आणि मुलगा म्हणतोय फक ऑफ. मी नाही म्हणजे नाहीच ऐकणार आहे. माझं जे खरं मी तेच करणार आहे. बरोबर. एक्सपिरियन्स नावाची गोष्ट असते. बोलतंय गव्हर्नमेंट इज सेइंग समथिंग, काही प्रोटोकॉल आहे. चुकलं असेल तर बोला ना तुम्ही. बट म्हणजे तुम्ही काही झालं की त्याला नाहीच म्हणायचं. हे जर ठरवूनच गोष्टी करणार असेल तर कसं काय होणार आहे. या गव्हर्नमेंटला मी ऑपोज करणारच. काय संबंध. म्हणजे जे काही लोकांची मेंटॅलिटी झालेली असते ना की आय विल अपोज दिस गव्हर्नमेंट ऑर आय विल अपोज एव्हरीथिंग दॅट द गव्हर्नमेंट सेज. दिस फकर्स शुड डाय फर्स्ट. दे आर क्रँकी. पहिली गोष्ट क्रँकी. म्हणजे मी आणि आय एम नॉट स्पेसिफिकली सेइंग की करंटली वी हॅव दिस बीजेपीचं गव्हर्नमेंट. जनरल गव्हर्नमेंट काही कोणी पॉवर मध्ये येऊ दे, नाही मला शी करायचीच आहे प्रत्येकावर. त्यांचा असा अजेंडा असतो हा की गव्हर्नमेंट म्हणजे इवन इफ दे गिव्ह आउट 4 गुड पॉलिसीज,
5th पॉलिसीमध्ये असं का होतं, ह्याच्यावरनं 4 पॉलिसीजचं काढणं. अरे लोकांना वाटतं ते स्ट्रॉबेरी लँड मध्ये जगतात आहेत रे, की सगळं स्वीट आहे, खरंय ते सगळं easy आयुष्यात आहे. आहे ना हे लोक उंपा आहेत, पण ह्यांना ना सारखं आम्ही चॉकलेट फॅक्टरी मधला चार्ली Exactly. असल्यासारखं वाटतं. तुमची लायकी उंपाचीच आहे पहिली गोष्ट. म्हणजे आज तुम्ही जर वर्ल्डच्या सक्सेसफुल कंट्रीजला जर बघितलं, फॉर एक्झाम्पल UK, आज आपण पाहिले UK मध्ये साधं च्विंगमचा रॅपर पण डस्टबिन मध्ये टाकतात रे लोक. थुकणं त्याला आमची गोष्ट आहे, स्पिटिंग बोल किंवा लिटरिंग बोल इथे तिथे. आणि Rapper. तो सिव्हिक सेन्स आपल्याला आला पाहिजे. आणि ज्या सिव्हिलायझेशनचा किंवा ज्या गोष्टीचा आपण ज्या देशाचा खूप उदो करतो, कम्पॅरिझन करतो सारखं, की अमेरिका बघा, कॅनडा बघा. कॅनडा आय कॅन से, बट लाईक अमेरिकाचे आपल्याला म्हणजे हे खूप आवडतं. अमेरिका नावाचं चॉकलेट आहे ना, ते आपल्या इकडच्या लोकांना एस्पेशली पीपल फ्रॉम आर city or adjoining western cities which are very progressive, की they always like to eat this chocolate, की अमेरिका बघा. आणि ते येऊन सांग तर ते आता आम्ही त्यांना म्हणणार की अमेरिका बघा अमेरिका, कारण ऍक्च्युली त्यांनी खूपच माती केली आहे. माती म्हणजे अरे वाव, खूप चांगल्या लेवलवर ते माती करू शकले. आणि त्यांचं तर पॉप्युलेशन पण नाहीये आपल्या इतकं. सो करा रे, गव्हर्नमेंटला तुमच्या थोडं अप्रिशिएट करा. माझं फक्त अपील हा याच 10% लोकांकरता आहे, ज्यांची खूप जास्त न्यूसन्स व्हॅल्यू असते. आणि म्हणजे ती काही भांडी असतात ना, की ती जेव्हा पडतात ना, तर ती खूप जास्त आवाज करतात, असं वाटतं की आग लागली कुठे. इट्स अ लिटिल हार्श आय थिंक, बट आय विश दीज पीपल आर कोमॉर्बिड. आणि त्यांना खरंच कोविड व्हावा. आणि इट शुड बी द गव्हर्नमेंट, म्हणजे तू असं म्हणतो दे शुड डाय नाही, इट शुड बी द गव्हर्नमेंट दॅट शुड बी हेल्पफुल टू दीज फकर्स. बट दे विल स्टिल बी डिजेनरेट्स. वन्स अ डमॅस ऑलवेज अ डमॅस. म्हणजे तो तिथे अरे तो तिथे गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशन मध्ये काय म्हणतो, इन्स्टिट्यूशनल क्वारंटीन मध्ये असेल, तो तिथे बसलेला असेल आणि त्याला जागेवर बसून सगळं मिळत असेल, तरी तो म्हणणार मला तूप लावलेली पोळी नाही मिळाली खायला, हे रोज बटाट्याचीच भाजी करतात. ज्याला रडायचंय तो रडणार. तो एअरलिफ्ट मध्ये तो कॅरेक्टर आहे माहिती का, तो त्याला कुवेतमधनं इंडियाला आणतो, तरी तो प्लेन मध्ये बसेसपर्यंत किरकिर करत असतो. हे जे 10% आहेत ना, एक्झॅक्टली तो कॅरेक्टर की नाहीच रडायचंच आहे आयुष्यभर. प्लीज डाय इन द नॅचरल सिलेक्शन प्रोसेस, प्लीज डाय, लेट द कंट्री प्रोग्रेस. कारण काय हे म्हणजे या लोकांमुळे इतका ब्रेक लागतो ना काही गोष्टींवरती, की ह्यांनी आयुष्यात त्यांचं थोबड बंद केलं ना तर खूप मेहरबानी होईल, असं होतं कधी कधी. पण हे येतातच, म्हणजे ते काँग्रेसचं गवत कसं उगवतं ना, खूप अननोटिफाईड जे उगवतं ना, तसल्यातली लोक आहेत ही. अननोटिफाईड अशी ना पोचतात, नग आहेत, नग साले, खूप मोठे नग आहेत. हो, खूपच मोठे नग आहेत. एक्झॅक्टली. आणि लेट्स सी, आता विल बी वर्किंग towards a better future, I guess, as a city. As a city, as citizens. Like I could say, ते movie मध्ये म्हणतात ना, we should work towards progress as a people. We'll be more civilized, and I guess we'll be hoping to be more civilized. And we will spread equally on the land. No. We will spread equally on the land instead of actually, high rises मध्ये राहण्यापेक्षा. म्हणजे पॉप्युलेशन डेन्सिटी अशी ॲक्युमुलेट होऊन आपण सगळे एकत्र करोनाने मरण्यापेक्षा आपण 4च मजलीच्या बिल्डिंगमध्ये राहू, पण असे लांब 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 सगळे स्प्रेड होऊ, सगळीकडे पसरू असे चहूकडे. आणि दॅट इज बिकॉज की आपल्या इथे फॉर द बेटर ऑर वर्स्ट प्रोग्रेस तितकी पोचली नाही जितकी ह्या साईडला पोचली आणि अदर भागात पोचली नाही. त्यामुळे धिस थिंग अट्रॅक्ट्स पीपल फ्रॉम एव्हरीवेअर ओव्हर हिअर. अरे आपल्या इथल्या विलेजेसनी इतकं छान काम केलं. एक्झॅक्टली, दे हॅव डन अ व्हेरी गुड जॉब. आणि त्यांना जास्ती सिव्हिल सेन्स आहे आपल्याकडे. त्यांना पेशन्सच नाही आहेत विलेजेस मध्ये. हो, पण त्यांनी बंद करून ठेवलं, यायचंच नाही आमच्याकडे, यायचंच नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काही गव्हर्नमेंटनी बोललं नाही करायचं, नाही केलंय लोकांनी. खरंय. आणि पॉवर ऑफ इंटरनेट पण कळालंय लोकांना. यार मला मध्यंतरी हे कळालं नाही, हे बावळट लोक काही न्यूज चॅनल्स होते, दे
म्हणजे काही क्रँकी न्यूज चॅनल आहेत ज्यांचं काम आहे रडणं गव्हर्नमेंटच्या प्रत्येक पॉलिसीवरती. हे जे तो जो कॅरेक्टर आहे एअरलिफ्ट मधला त्याच्यासारखे काही न्यूज चॅनल्स आहेत आपल्याकडे. सो Okay. दे लव्ह क्राईंग ऑन एनी पॉलिसी. तर when the government said that we will ban TikTok, they actually went to villages and they went to places where a lot of people used to TikTok. म्हणजे जे टिकटॉक रायझिंग स्टार्स किंवा टिकटॉकचे स्टार्स होते जे गावात वगैरे होते, ज्यांचा काही वेळानंतर उदरनिर्वाह हा सगळा त्या टिकटॉकवर चालायचा. सो हे त्यांच्या सॅड स्टोरीज घेऊन आले लोकांना दाखवायला अँड दे स्प्रेड इट एव्हरीवेअर ऑन दी सोशल मीडिया. सो आय वॉज लाईक हाऊ डम धिस कॅन बी. म्हणजे ॲट व्हॉट लेवल दिस विल बी डम. आणि ही डमनेस म्हणजे आपण म्हणतो ना की आय गेस दे विल नॉट स्टूप लोअर देन दिस. सो दे एव्हरी टाइम दे सरप्राईज यू बाय स्टूपिंग इवन लोअर देन व्हॉट दे हॅड. सो दे आर कमिंग लो म्हणजे आता इतकं लो झालंय की दे आर अंडर द सी लेवल, नॉट अबाव द सी लेवल एनीवेअर. अंडर द सिवेज लेवल असं अंडर द सिवेज लेवल लिटरली. की दे आर क्रँकी न्यूज चॅनल्स, क्रँकी पीपल, नोझी अंकल आंटी आजी आजोबाज. नाही रे, these are just highly educated aunties, I guess. All that's just like in the news industry. त्यांचा जो बिहेवियर आहे ना तो अजूनही चौकातलाच बिहेवियर आहे. म्हणजे नळावरचा नरावळचा बिहेवियर. बिहेवियर. ते सगळीकडे नळावरच्या फाईट्स घेऊन येतात. नळावरचा बिहेवियर आहे. हा, नळावरची भांडणं सगळीकडे ते घेऊन येतात. काही लोकांच्या ह्या सिव्हिलाइज्ड सेन्स जो आपण बट आय थिंक दॅट इज अ बेसिक ह्युमन नेचर पण म्हणता येईल की काय करणार. अरे पण हे बेसिक ह्युमन नेचर सगळ्यांचं नाहीये ना. पण अरे हे आता काय ना, वी आर कर्स्ड विथ स्टुपिडिटी ऍज अ रेस. आपण अशी ट्रिप घेऊन जाऊ शकतो लोकांमध्ये. आपल्याला माहितीये ना हा एक नंबरचा डमॅस माणूस आहे. सो आपण काय करू, लोकांना गोळा करायचं आणि त्यांच्या दाराची बेल वाजवायची, ओपन करायचं घर त्यांचं आणि त्यांना दाखवायचं की सी दिस डमॅस इन हिज नॅचरल हॅबिटॅट. म्हणजे असं दाखवायचं त्यांना की हा डमॅस आहे, मूर्ख, हा मतिमंद माणूस आहे आणि हा एक नंबर ही इज द. आपल्या इथे जसं A1 सँडविचेस असतं ना तसं आपलं A1 गाढव आहे हा. नाही, डेमोक्रेसीने इतकं म्हणजे या लोकांना राईट्स देऊन ठेवलेत ना. बट अरे नॉर्थ कोरियासारखं म्हणजे खोकला झाला तर शूट केलं, हा जो प्रकार आहे तो तरी नाही आपल्या कंट्रीमध्ये. नाही रे, आपल्याकडे सगळ्या व्हॅल्यूज वगैरे लोकांना सिव्हिल व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. सगळं दिलंय रे, पण किंमत नाही. ते कसं आहे ना, फ्री मध्ये मिळालेल्या गोष्टींची किंमत नाही. आणि दुसऱ्यांच्या घरी बनतं ती बिर्याणी आणि आमच्या घरी बनतो तो वरण भात. हा प्रॉब्लेम झालाय सगळ्यांकडे. तू काही करून खाऊ घाल रे त्याला. तू शाही बिर्याणी जरी खाऊ घातली ना, महागातले महाग इम्पोर्ट केलेले काजू नाही. दिस टेस्ट शिट. वो दुसरे का. आणि ते तिकडं म्हणजे त्या कुठली कोंबडी आहे, कशी मारली आहे, काय आहे, काही नाही. ते काय बिर्याणी आहे वा असं करणारी जी लोक आहेत. तर ह्या लोकांना माझं म्हणणं आहे की प्लीज डोंट लिव्ह कोमॉर्बिड की आप जाइए पहिले आप म्हणजे कोरोनाने यांना धरलं पाहिजे. बाकी काय मजा चालली आहे. पण आज बरं वाटलं जरा असं, बऱ्याच दिवसांनी तू पॉडकास्टवर, खूपशा एपिसोड्स नंतर आम्हाला ह्या आजारी माणसाला पॉडकास्टवरती. आणि आय हॅड टू शर्वरी, आय मिस यू. आई शपथ. अरे होतंय काय माहितीये का, एका पॉडकास्ट मध्ये शर्वरी साहिलला म्हणते साहिल आय मिस यू, पुढच्या पॉडकास्ट मध्ये साहिल शर्वरीला मी पॉडकास्ट करू शकतो. चाललं काय हे. आय कॅन कम अँड वी कुड हॅव अ पॉडकास्ट टुगेदर. नाही, तुम्ही असंच करणार असाल ना तर मी असेच एपिसोड लावत जाईन की एका एपिसोड मध्ये ह्याला बोलवायचं, शर्वरीला बोलवायचं नाही. म्हणजे ऑब्व्हियसली नाही, मी पॉडकास्ट ऐकल्यानंतर आय वॉन्टेड टू कॉल हर बट फोन नसल्यामुळे. एक्झॅक्टली. अँड आय एम हॅपी ॲज वेल ॲज अ लिटिल बिट ऑफ डिसअपॉइंटेड की शर्वरी गॉट अ व्हेरी गुड जॉब बॅक. शी इज बॅक इन मुंबई अँड शी इज बॅक वर्किंग. आय एम सो हॅपी अबाउट दॅट. बट आय एम ऑल्सो सॅड की यार, मिक्स्ड फिलिंग्स खरंच की यार शिट यार, आता मग परत असा गप्पा टप्पा करताय. कारण काय अरे तिचा आम्ही जो केलेला ना तो इतका एपिसोड हिट झाला म्हणजे आय नेव्हर एक्सपेक्टेड. इट्स जस्ट क्रॉसिंग लाईक 200 डाउनलोड्स अँड मोर देन दॅट. इट इज अ व्हेरी हिट एपिसोड. सो आय वॉज लाईक की यार शिट यार, अजून असे काय काय छान छान किस्से शेअर करता येईल. बट फॉर्च्युनेटली अनफॉर्च्युनेटली शी इज इन मुंबई अँड वर्किंग हर ॲस ऑफ अगेन. सो kudos to that. She'll be back. She'll be back. We'll wait on that. Why not?
we'll wait. and we still have the internet, so I can call her. yes, and we can have a chat on काय म्हणतो मोबाईल, त्याला आपण झूम कॉल वगैरे करू शकतो. Zoom. सो ह्या गोष्टी चाललेल्या आहेत. आणखीन काय बरं, आणखीन काय हे केलं काही नेटफ्लिक्सवरती तू रिक अँड मॉर्टी सोडून काय बघितलं? नाही, रिक अँड मॉर्टीच पाहिलं मी. ऍक्च्युली तो आता बिलीव्ह नाही करणार, पण मी अभ्यास खूप केलाय. नाही, मग मी हे बिलीव्हच करू शकत नाही. प्लीज, आय हॅव स्टडीड माय ॲस ऑफ. म्हणजे नाही, दिस आय कांट बिलीव्ह. नको करू. रियालिटी, I cannot convince the world about anything. They have their own perception. No, I don't want you to convince the world. You can just convince me and I can say no, I'm not convinced. एक्झॅक्टली. हे मी केलाय अभ्यास, आणि त्यानंतर काय रीडिंग खूप झालंय. अजून आय स्टार्टेड रनिंग अगेन. दॅट्स द मोस्ट ब्युटिफुल थिंग दॅट हॅज हॅपन टू मी इन द पास्ट 8 months. Right. He got a new set of tires and now he started running again. No, I've been running a lot. Yeah, he's been running a lot in the rain. Exactly. म्हणजे Don't let it stop you. ह्या माणसाला महिन्याभरापूर्वी COVID झाला करोना होता. वगैरे झाला होता, आणि हा माणूस परत भिजलेल्या कपड्यामध्ये बाहेर जाऊन पळतोय, जॉग आणि आणि रन. त्याच्यामुळे त्याला परत फ्लू होऊ शकतो. ह्या गोष्टीची ह्याला काळजीच नाही. काळजी म्हणजे आय एम अनस्टॉपेबल. हो, खरंय. म्हणजे मग एकदा ते असतं ना की ॲज डॉक्टर्स वगैरे पण म्हणालेले आहेत की वन्स युअर बॉडी नोज हाऊ टू फाईट द हाऊ टू फाईट द व्हायरस. एक्झॅक्टली. यू नीड. आणि काय ना की एकदा रिकवर झालं ना, बी स्ट्रॉंग, स्टे स्ट्रॉंग. Be strong, stay strong. But I would advise that you can still work out in your house. You don't have to run like Sahil in wet clothes, in sweatpants. I wear my jacket, Ray. No, I understand. I totally understand where your intention is. बट ते कसं असतं माहितीये का, काही लोक आहेत ना, ते जन्मापासून ना त्यांच्या डोक्यावरती आहे ना कामाकाजी मोड असं घेऊन आलेले असतात. तर त्या मोड मधला साहिल आहे, त्यामुळे तो कामाकाजीच करतो. बाय द वे, कामाकाजी माहिती नसेल तर मग तुम्ही गुगल सर्च करा. मी हे नाही सांगणार तुम्हाला कामाकाजी काय. कामाकाजी इज अ शॉर्ट. नो, अरे रे 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 घाण रे. ऐक ना, माहितीये मला कामाकाजी काय असतं, पण तर शॉर्ट पण आहे कामाकाजी. ते तसले कामाकाजी शॉर्ट मध्ये काय असतं माहितीये का, तुम्ही वोडकाचा शॉट मारतात, ते तुम्हाला खुर्चीवरती गोल गोल फिरवतात, तुमच्या डोक्यावरती मिलिटरी हेल्मेट असतं आणि ते तुमच्या डोक्यावर असं हॅमर मारत असतात, ठाक ठाक ठाक. तो कामाकाजी आहे. तो बीचेसवर होतो, युरोप आणि इतर ठिकाणी. नो, बिकॉज इट्स म्हणजे यू विल लाईक काय म्हणजे तुम्ही उडून जाल जगात नाही. बट कामाकाजी इज व्हॉट द जॅपनीज पायलट्स डिड वेन दे पर्ल हार्बर जे झालं. पर्ल हार्बर जेव्हा झालं, तर पर्ल हार्बर ती जी शिप जी होती USS काय नाव, USS व्हर्जिनिया नाव होतं त्याचं, मी त्या शिपचं नाव विसरलो. तर ती जी खूप मोठी एअरक्राफ्ट कॅरियर, आणि तिकडे त्यांचे जे नेव्हीचा बेस होता, तर तो सगळा नेव्हीचा बेस ह्या जपानच्या छोट्याशा एअरफोर्सनी कसा उडवला. एअरफोर्स आणि नाही म्हणता येणार, छोट्याशा नेव्हीनी उडवला. जपानच्या छोट्याशा नेव्हीनी एवढा मोठा अमेरिकेचा हे उडवला पर्ल हार्बर. आणि हे तर तो कसा उडवला. सो दॅट्स हाऊ दे मूवी. एक्साइटेड असेल तर बघा. तर तो कसं होतं की कामाकाजी म्हणजे गोळ्या मारायच्या, गोळ्या संपल्या की विमान आपलं धडकवून टाकायचं त्यांच्या अंगावर. एक्झॅक्टली. दॅट इज खुदखुशी, सुसाइड्स. त्याला आपण सेल्फ म्युटिलेशन म्हणतो. नाही, सेल्फ म्युटिलेशन स्वतःला आग लावून म्हणता येईल. सेल्फ डिस्ट्रॉय मोड मध्ये कामाकाजी म्हणतात. मैं मरेगा, मैं 10 लोक लेके मरेगा. सो धिस एनालॉजी इज कामाकाजी. ग्रेट. आहे तसं आहे म्हणजे तो तुम्ही पर्ल हार्बर सिनेमा माझ्या डोक्यावरती. मी पळतो, आय जस्ट रन. नाही, हे नाही म्हणजे तू फ्लू करतो ना की आबेल मुझे मार सिच्युएशन तयार करून घेतो ना, मग फ्लू कामाकाजी करतो तुझ्या. म्हणून मी म्हटलो की कामाकाजी मोड, की यू कॅन वर्कआउट, यू कॅन डू एनिथिंग. अँड आय गेस त्याच्यामुळं आपण हे करत राहतो. एनिवेज, आता काय झालंच आहे माझ्या मते. आजची बडबड झालेली आहे. खूप छान. आणि आज साहिलला त्याचं 1 तासभर त्याचं जे मनोगत आहे ते मांडता आलंय. तर ऑन धिस नोट आय गेस आपण आजची पॉडकास्ट संपवूया, आणि मग आपण पुढच्या पॉडकास्टला भेटूया, लवकरच भेटूया आपण असं. आणि असाच छान प्रतिसाद देत राहा पॉडकास्टला.
खूप मजा येते. मी व्हिडिओ केलेला होता, तो सगळ्यांना आवडला. बट द थिंग इज की मी अजूनही फिगर आउट करतोय की स्टुडिओत व्हिडिओ शूट कसा करावा. सो आय गेस इन फ्युचर हळूहळू मी पुढच्या एपिसोड्सचे व्हिडिओ टाकायला सुरुवात करेन. ॲट द मोमेंट आय एम नॉट व्हेरी वेल इक्विप्ड टू हॅव अ व्हिडिओ. सो स्टे इन ट्यून काय स्टे ट्यून. स्टे सेफ, Yeah, stay in the house. Yes. And kill those degenerates if you see or find them. खोका त्यांच्यावरती. No, I'm not telling you to do that. Stay away from those people. Disclaimer. I am literally Just joking. Just kidding. Right. सो ऑन दॅट नोट बाय बाय. आणि ते लाईक करा, सबस्क्राईब करा. त्याचे बेल आयकॉन आहे. तुमच्यातल्या बऱ्याचशा जणांनी केलेलं आहे, पण दाबा ना यार, म्हणजे अजून मला जरा पाहिजे. लोक खूप बरोबर गोष्टी दाबा. लाईक्स वगैरे तुम्ही भिकारी सगळे बघता व्हिडिओ आणि लाईक करत नाही, ते करा ना राव. म्हणजे मला ह्या लेवलवर बोलाय. कसं आहे, मी भीक नाही मागू शकत लाईक सबस्क्रायबरशी, म्हणून मी सांगतोय की तुम्ही ते भिकाऱ्यासारखा व्हिडिओ बघता त्यावर लाईक तर करणार आहे. त्याशिवाय मग प्रमोट होत नाही व्हिडिओ, माहितीये का? होईल नाही, ऑब्व्हियसली होतं. ह्याच्यावरती वी आर डुईंग व्हेरी गुड. आपले भिकारी आपले व्हिडिओ लाईक करणार. अर्थातच हे सगळे आपण सगळे भिकारी आहोत, एक साथ भिकारी, मिलबाटके भिकारी आहोत आपण. वन नेशन वन कंट्री. वन कंट्री नको बाबा, पुढे वन बेगर्स म्हणलं तर मला अँटी नॅशनल म्हणून टाकतील. एनिवेज, टेक केअर बाय अँड हॅव अ ग्रेट डे. चलो बाय. पीस आउट. बाय. ते पीस करायला बाहेर आहे. ओके बाय.